देवबापा तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे आणि प्रभुदेवा तू जे इच्छिला आहेस, तू जे योजलेला आहेस प्रभुदेवा, ते शब्द त्यांच्या कानावरती पोहोचू दे, त्यांच्या हृदयाला स्पर्श करू दे प्रभू. आणि प्रभुदेवा तुझ्या आत्म्याने, तुझ्या सामर्थ्यानं तुला अपेक्षित असणारा बदल प्रभुदेवा, तुला हवा असणारा प्रभुदेवा कार्य त्यांच्या जीवनामध्ये घडून यावं असं होते. प्रत्येकाचा आत्मा, प्रत्येकाचं हृदय देवा तुझ्या गौरवी हातामध्ये आम्ही सोपवतो प्रभू. माझ्या सहित आम्ही सगळेजण तुझ्या गौरवी हातात. ओ प्रभुदेवा तुझा आत्मा या ठिकाणी कार्य करू दे. तुझ्या आत्म्याला पूर्णपणे आम्ही मोकळीक देतो. तुझं सामर्थ्य या ठिकाणी काम करावं असं आम्ही तुझ्या हातामध्ये येतो प्रभूशी. ओ प्रभुदेवा तुझा पवित्र आत्मा आम्हाला संचलित करू दे. तुझ्या आत्म्याने आम्हाला संचलित करतो. हालेलुया. या ठिकाणी प्रत्येकाचा ताबा आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो प्रभूशी. धन्यवाद देतो तुझ्या उपस्थितीबद्दल. तुझं गौरव तारणारा येशू याच्या नावामध्ये मागतो. आमेन. बसूया खाली सगळं. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. यावेळेस परमेश्वराची उपस्थिती आपल्याकडे आहे. माझ्यासोबत उघडा मत्तेचा शुभवर्तमान 18वा अध्याय. मत्तेचा शुभवर्तमान 18वा अध्याय आणि 1 ते 5 आपण वाचणार आहोत. मत्ते 18:1 ते 5. त्यावेळेस येशूकडे येऊन म्हणाले, शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? तेव्हा त्याने एका बालकाला बोलावून त्याच्यामध्ये उभं केले आणि म्हटले, मी तुम्हाला सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. यास्तव जो कोणी स्वतःला ह्या बालकासारखे नम्र करतो तो स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा होईल. आणि जो कोणी माझ्या नावाने अशा एखाद्या बालकाला जवळ करतो तो मला जवळ करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण पुढे जाण्याच्या विषयी मार्गातील जे अडचण आहेत त्याच्याविषयी आपण पाहत आहोत. आणि मागील आठवड्यामध्ये आत्मसंतुष्टतेविषयी आपण पाहिलं होतं. आणि यावेळेस सर्वात एक मोठा अजून अडचण आहे आणि ते अडचण म्हणजे अहंकार आणि गर्व. अहंकार आणि गर्व ही एक अशी गोष्ट आहे की जी लपवण्यासाठी बरेच जण प्रयत्न करतात, पण तो लपवता येत नाही आणि तो प्रगट होत असतो. आणि पुढे जाण्यामध्ये खूप मोठं अडचण अहंकार आणि गर्वामुळे येतं. विश्वासणारे, आज बरेच विश्वासणारे अहंकार आणि गर्वामुळे, ज्याला आपण अहंकार म्हणू, गर्व म्हणू, अभिमान म्हणू, ज्याला आपण स्वाभिमान सुद्धा म्हणू शकतो, आणि स्वाभिमानाच्या नावाखाली अहंकार आणि गर्वाचं समर्थन केलं जातं. पण बऱ्याच वेळेस होतं काय की आपलं अंतःकरण अहंकार आणि गर्वामुळे इतकं भरलेलं असतं की त्यावेळेस आपल्याला समजून चालत नाही की तो स्वाभिमान आहे की नेमका गर्व आहे की देवाविरुद्ध आपण काही चूक करत आहोत. पण विश्वासणाऱ्यांच्या विश्वासामध्ये पुढे जाण्यासाठी जर सर्वात काही गोष्टी अडखळ ठरतात तर त्यापैकी एक गोष्ट आहे अहंकार आणि गर्व आपल्याला विश्वासामध्ये पुढे जाऊ देत नाही, प्रार्थनेमध्ये पुढे जाऊ देत नाही, किंवा आपल्याला आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी गर्वामुळे खूप मोठी अडचण होतात. आणि गर्वामुळे अनेकांचं पतन या जगामध्ये झालेलं आहे. गर्वामुळे अनेकांचं जीवन, आत्मिक जीवन संपलेलं आहे. गर्वामुळे अनेक लोक देवाला सोडून आज वेगळ्या प्रकारच्या जीवनामध्ये जगत आहेत, किंवा गर्वामुळे ते एक प्रकारचं ढोंगी जीवन जगत आहेत की ज्यामध्ये देव उपस्थित नाही किंवा देवाला त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान उरलेलं नाही. एकच कारण आहे केवळ, गर्व त्यांच्या जीवनामध्ये ते काढू शकत नाही आणि म्हणून ते आज एक प्रकारचं दुसऱ्या समोर एक दाखवणारं जीवन जगतात. आणि त्याच गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता येशू ख्रिस्ताजवळ त्याचे शिष्य आले आणि ज्यावेळेस शिष्य आले त्यावेळेस शिष्यानी त्याला एक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न असा होता की स्वर्गामध्ये कोण मोठा असणार आहे, किंवा स्वर्गाच्या राज्यामध्ये आमच्यापैकी कोण मोठा असेल. आणि येशू ख्रिस्तानी मात्र त्यांना अपेक्षित नसणारी अशी गोष्ट त्या ठिकाणी केली. आणि त्याने काय केलं, एका बालकाला त्यांच्यामध्ये उभं केलं आणि त्याला सांगितलं की तुमचा पालट होऊन जोपर्यंत तुम्ही ह्या लहान बाळासारखं होत नाही, या लहान मुलासारखं होत नाही, तोपर्यंत स्वर्गाच्या राज्यातच तुमचा प्रवेश होणार. तिथं मोठा कोण आणि छोटा कोण या प्रश्नाचं प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तर नाही दिलं. तर प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गात जाण्याविषयी सर्वात मोठं जी अडचण आहे त्याच्याविषयीच त्यांना काय दिलेलं आहे, सूचना दिलेली आहे आणि त्यांना त्या गोष्टीविषयी सावध केलेलं आहे. स्वर्गात जायचं आहे तर आपला आत्मिक प्रवास
कंटिन्यूपणे चालू राहायला पाहिजे. आणि आत्मिक प्रवास चालू राहावा यासाठी आपल्याला गर्वापासून नेहमी अलिप्त राहिलं पाहिजे, अहंकारापासून अलिप्त राहिलं पाहिजे. मग तो आध्यात्मिक गर्व असेल किंवा तो पैशाचा गर्व असेल किंवा शिक्षणाचा गर्व असेल किंवा जगातल्या इतर गोष्टींचा गर्व असेल किंवा तुमच्याजवळ असलेल्या ज्ञानाचा गर्व असेल किंवा तुमच्याजवळ असलेल्या पदाचा गर्व असेल किंवा तुमच्याजवळ तुम्ही एका विशिष्ट जातीचे किंवा विशिष्ट धर्माचे आहात याचा तुम्हाला गर्व असेल किंवा कोणत्याही गोष्टीचा तो असू शकतो. पण गर्व मात्र मनुष्याचं पतन करतो किंवा गर्व मात्र मनुष्याला पतनाच्या जवळ घेऊन जातो, देवापासून लांब घेऊन जातो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं या ठिकाणी त्यांना लहान बाळकासारखं होण्यासाठी सांगितलेलं आहे. आता गर्व आपल्या जीवनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी बदलतो किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला गर्वामुळे नेमकं काय काय होतं या गोष्टी आपण पाहणार आहोत. प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 15व्या वचनापासून पुढे वाचणार आहोत. प्रगटीकरण याचा 3रा अध्याय प्रगटीकरण 3 त्याचा 15 पासून 17 पर्यंत मी तुमच्यासाठी वाचतो. आणि या ठिकाणी लिहिले की तुझी कृत्ये मला ठाऊक आहे, तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, परंतु तसं नाहीस, कोमट आहेस, म्हणजे उष्ण नाहीस शीत नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावागडा आहेस हे तुला कळत नाही. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला देवाचं वचन जे आहे ते आपल्या मनाचं परीक्षण करण्याविषयी शिकवतं. गर्विष्ठ मनुष्य आपल्या जीवनाच्या स्थितीविषयी बेसावध असतो. बाजूवाल्याला सांगा, बाजूवाल्याला सांगा, गर्विष्ठ मनुष्य आपल्या जीवनाच्या स्थितीविषयी बेसावध असतो, तो सावध नसतो. त्याला आपल्या अंतःकरणामध्ये एका गोष्टीचा निश्चिंतपणा असतो. जसं मी मागे म्हणालो तुम्हाला मागील आठवड्यामध्ये की तो आत्मसंतुष्ट असतो. गर्विष्ठ मनुष्य नेहमी आत्मसंतुष्ट असतो. गर्विष्ठ मनुष्याला असं वाटत नाही की माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे म्हणून किंवा मी अपूर्ण आहे. अशा प्रकारे त्याच्या जीवनामध्ये ही अपूर्णता जी आहे ती अपूर्णता नसतेच. त्याला नेहमी वाटत असतं की सगळ्यांच्या पेक्षा मी परिपूर्ण आहे, मी सगळ्यांपेक्षा खूप शहाणा आहे, सगळ्यांना जे समजत नाही त्याच्यापेक्षा अधिक मला काहीतरी समजतं. त्याला काय म्हणतात? गर्व म्हणतात. त्याला म्हणतात की तो आपल्या जीवनाच्या विषयी बेसावध आहे. त्याला असं वाटतं की मला काही अजून एक्स्ट्रा काही समजण्याची गरज नाही, मला जितकं समजलंय तितकं मला पुरेसं आहे आणि याच्यामध्येच माझी आध्यात्मिक वाढ होणार. आणि नेमकी तिथंच त्याची काय होती बरं? चूक होती. आणि या ठिकाणी उष्ण किंवा थंड आणि त्याच्यामध्ये जी मधली स्थिती आहे ज्याला आपण कोमट म्हणतो, म्हणजे तो थंड पण नाहीये आणि गरम पण नाही, पण तो कोमट आहे. आणि गर्विष्ठ मनुष्य नेहमी कोमट असतो. गर्विष्ठ मनुष्य नेहमी हा आपल्या अंतःकरणामध्ये तो कोमटतेचा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये असतो. तो बेसावध असतो, तो कोमट असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लवादिकीच्या मंडळीला ज्यावेळेस आत्मा बोलत होता त्यावेळेस लवादिकीच्या मंडळीला हे सांगण्यात आलेलं आहे की तुला एकतर उष्ण व्हावं लागेल किंवा एकतर तुला थंड व्हावं लागेल. आणि तू थंड नाहीस किंवा उष्ण नाहीस आणि म्हणून तू कोमट असल्या कारणानं मी तुला आपल्या अंतःकरणातून मी ओकून टाकणार आहे, मी बाहेर काढणार आहे तुला. बरीच लोक आज आपल्या जीवनाविषयी इतके बेसावध बनले. आत्मिक लोकांच्या विषयी मी बोलतोय. आणि आध्यात्मिक लोक किंवा येशूकडे नवीन आलेली माणसं सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस येशूला न स्वीकारण्यासाठी त्यांचा गर्व कारणीभूत असतो. मग कोणाला जातीचा गर्व असतो, कोणाला धर्माचा गर्व असतो. त्यांना असं वाटत असतं की मी ज्या पार्श्वभूमीतून मी किंवा ज्या भूतकाळातून मी येतो तो भूतकाळच इतका स्ट्रॉंग आहे की मला नवीन काही प्राप्त करण्याची गरज नाहीये, नवीन काहीतरी मला मिळवण्याची गरज नाही. म्हणजेच काय, त्यांच्या भूतकाळातल्या घाणेरडेपणाविषयी ते बेसावध असतात. त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्या जीवनामध्ये जे पाप आहे त्या पापाचाच त्यांना अभिमान असतो. माझ्यामध्ये ज्या गोष्टी वाईट आहेत त्या वाईट गोष्टींचाच ते अभिमान बाळगत असतात आणि त्या अभिमानामुळेच त्यांना येशूवर विश्वास ठेवणं खूप कठीण जातं. येशूवर आपलं जीवन येशूला समर्पित करणं खूप कठीण जातं. कारण त्यांना विशिष्ट अशा ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्याचाच ते अभिमान बाळगत बसलेले असतात. आणि त्या अभिमानामुळे त्यांना येशूवर विश्वास ठेवायला पण जड जातं. नवीन लोकांच्या बाबतीत
पण जे आध्यात्मिक आहेत, जे येशूला ऑलरेडी स्वीकारलेले आहेत किंवा जे येशूमध्ये चालत आहेत, त्यांच्याही जीवनामध्ये तो कोमलपणा आलेला असतो. जे गर्विष्ठ असतात ते, कारण गर्व जो आहे तो मनुष्याला आपल्या स्थितीविषयी बेसावध ठेवतो. त्याला नेहमी तो सांगत राहतो की तू जिथे आहेस त्या ठिकाणी योग्य आहेस, तुला आता इथून पुढे जाण्याची काही गरज नाहीये, किंवा तुला त्या जागेवर वेगळ्या प्रकारच्या गोष्टी जाणून घ्यायची गरज नाही. मग गर्विष्ठ मनुष्य नेहमी प्रार्थना करायला त्याला जास्त काय वाटते बरं, भीती वाटते. किंवा प्रार्थनेविषयी गर्विष्ठ माणसाची प्रार्थना ही शांत बसलेली असते किंवा थंड पडलेली असते. लक्षात घ्या, गर्विष्ठ मनुष्याला प्रार्थना करायला, कारण जो अभिमानी आहे, जो स्वाभिमानी आहे, ज्याच्यामध्ये गर्व ठासून भरलेला आहे, तो देवाजवळ नम्र होऊन जाणार नाही. बाजूला सांगा, नम्र लोकच चांगल्या प्रकारची प्रार्थना करू शकतात. गर्विष्ठ मनुष्य प्रार्थना नाही करू शकत. गर्विष्ठ माणसाला प्रार्थना नाही करता येत. गर्विष्ठ माणसाला असं वाटतं माझ्याजवळ सगळं काय, त्याला काय मागायची गरज, त्याला काय सांगायची गरज, त्याला त्याच्याजवळ कशासाठी मी जाऊ आणि त्याच्याजवळ गुडघे कशासाठी टेकू, आणि मला देवाने दिले तितक्यामध्ये दिले त्याच्यामध्ये आनंद मानणं काही चूक नाहीये. लक्षात घ्या, पण त्याच्याजवळ त्याचा धन्यवाद करण्यासाठी सुद्धा आपण जाऊ शकतो. मागण्यासाठीच केवळ जावं यासाठीच केवळ प्रार्थना केली जात नाही. प्रार्थना धन्यवादासाठी सुद्धा केली जाते. प्रार्थना दुसऱ्यांसाठी पण केली जाते. तुम्हाला गरज नसेल पण दुसऱ्यांना गरज आहे, त्यासाठी तुम्हाला प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. तुमच्याजवळ भरपूर काही असेल पण दुसऱ्यांजवळ अजिबातच काही नाही, त्यांच्यासाठी तुम्ही जाताय का प्रभूजवळ? जर तुम्ही चांगली प्रार्थना करू शकताय तर लक्षात घ्या, तुम्ही नम्रतेकडे जाणारे व्यक्ती आहात. जर प्रार्थना लाईफ तुमचे झिरो झाले असेल, प्रार्थना लाईफ झिरो झाले असेल किंवा प्रार्थना लाईफ तुमची खूप कमी झालेली असेल, किंवा त्या प्रार्थनेमध्ये तुम्हाला कठीणपणा वाटत असेल, किंवा तुम्हाला असं वाटत असेल काय देवाजवळ मागायचं रोज रोज, तर तुम्ही गर्विष्ठतेकडे झुकत चाललेले आहात. हे लक्षात घ्या. सैतान त्याच्या अंतःकरणामध्ये गर्विष्ठपणा आल्यामुळं त्याच्या अंतःकरणामध्ये त्याला असं वाटलं की माझ्यापेक्षा त्याचं सिंहासन उंच नाही तर त्याच्याही पेक्षा माझं सिंहासन उंच आहे, आणि म्हणून त्याला स्वर्गातून खाली टाकण्यात आलं. हालेलुया. बऱ्याच वेळेस आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या हृदयामध्ये हीच गोष्ट, कारण का त्याला असं वाटलं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नाहीये, मीच एकमेव श्रेष्ठ आहे, आणि म्हणून त्याला सिंहासनावरून, त्याला जे नेमलेलं स्थान होतं त्या नेमलेल्या स्थानावरून त्याला खाली टाकण्यात आलं. तो एक देवदूत होता, त्याच्या पंखामध्ये संगीत होतं, त्याच्याजवळ एक देवाचं गौरव करण्याची, देवाची स्तुती करण्याची आणि देवाची महिमा करण्याची जबाबदारी त्याच्यावर दिलेली होती. खूप मोठ्या देवदूतांच्या खूप मोठ्या संख्येचं तो पुढारी पण करत होता, आणि देवानंतर खूप महत्वाचं अशा प्रकारचं स्थान त्याच्याजवळ होतं. पण एकच गोष्ट त्याला स्वर्गातून बाहेर काढण्यासाठी कारणीभूत ठरली, ते म्हणजे काय, की देवाला श्रेष्ठ मानणं त्याला कठीण वाटू लागलं. आज बरेच विश्वासणारे देवाला श्रेष्ठ मानू शकत नाही, आणि म्हणून आज त्यांच्या अंतःकरणामध्ये गर्व भरलेला. तुम्हाला कधी असं वाटलं का की देवाजवळ प्रार्थना करण्यासाठी मला जाण्याची गरज नाहीये, किंवा मी त्याजवळ काहीच मागायची गरज नाही, तुमच्या जीवनाविषयी नाही किंवा दुसऱ्या कुठल्याही लोकांच्या विषयी गरज नाही? ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की गर्वाची सुरुवात झाली असं लक्षात ठेवा. कारण का, गर्व मनुष्याला प्रार्थना करायचं थांबवतो, त्याला प्रार्थना करण्यापासून थांबवतो वारंवार, त्याच्या अंतःकरणामध्ये त्याला गुडघे टेकण्यापासून तो थांबवतो, त्याला अभिमानी बनवतो, स्वाभिमानी बनवतो. आणि तो स्वाभिमानच एक अशी गोष्ट आहे की ती त्याला देवाजवळ जाण्यापासून थांबवत राहते, आणि त्याच्या अंतःकरणामध्ये तो बेसावध राहतो. त्याला नेहमी असं वाटतं की सर्व काही सुरळीत चाललेलं आहे, मला देवाची गरज नाही. तुम्ही प्रार्थना करत नाही याचा अर्थ काय माहितीये? तुम्हाला देवाची गरज नाही, तुम्हाला देवाची आवश्यकता नाही, तुम्हाला देवाच्या जवळ जाण्याची गरज नाही. प्रार्थना न करणारे लोक आज गर्विष्ठ अंतःकरणाने भरलेले, त्यांच्या अंतःकरणामध्ये खूप बेसावधपणा आहे आपल्या आत्मिक जीवनाविषयी. कारण लक्षात घ्या, रोज तुम्हाला गुडघे टेकण्याची गरज आहे. बाजूला सांगा, रोज देवासमोर गुडघे टेकण्याची गरज आहे. मग भले ती 10 मिनिटं असेल, 20 मिनिटं असेल, 1 तास असेल, 2 तास असेल, जितका वेळ असेल, आणि जितका अधिक वेळ तितकं तुम्ही जास्त नम्र बनत जा. हालेलुया. कारण देव तुमचं शुद्धीकरण करत नाही, देव तुमचं अंतःकरण शुद्ध करत नाही. तुमच्या आत्म्यामध्ये असं काहीतरी काम करेल तो की तो तुम्हाला क्षमा करायला सांगेल, तो तुम्हाला क्षमा मागायला सांगेल, कदाचित तो तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा जो बदल आवश्यक आहे ते बदल मागायला सांगेल. कारण बऱ्याच वेळेस जे नम्र नाही आहेत ना, जे गर्विष्ठ अंतःकरण आहेत, त्यांना बायबल वाचायला कंटाळा येतो, त्यांना बायबल मधली वचनं कंटाळवाणी वाटू लागतात,
त्यांना बायबल मधल्या बऱ्याचशाच गोष्टी कंटाळवाण्या वाटतात. त्यांना असं वाटतं काय बायबलची वचनं, हे तर मी खूप वेळा वाचलेलं आहे, याच्यामध्ये तर मी खूप वेळा ह्याच्यावरती अभ्यास केला, या गोष्टीविषयी खूप मी ऐकलेला आहे. मग संदेश ऐकणं सुद्धा त्यांना बोरिंग वाटू लागतं. अरे हा संदेश हा मी ऐकलेला होता पुष्कळ दिवसाअगोदर. कारण का जो गर्व आहे तो त्यांना ऐकू देत नाही, त्यांचा जो अभिमान आहे तो त्यांना ऐकू देत नाही, त्याच्यावर त्या वचनावर कॉन्सन्ट्रेट करू देत नाही किंवा त्याच्यावर लक्ष केंद्रित करू देत नाही. जो गर्विष्ठ आहे तो वचनावर कधीच लक्ष केंद्रित करत नाही. बाजूला सांगा, गर्विष्ठ व्यक्ती वचनावर कधीच लक्ष केंद्रित करत नाही. त्याचं बायबलवर कधी लक्ष, त्याचं त्या जगातल्या गोष्टीकडे त्याचं जास्त लक्ष असतं. आपल्या बायबल सांगतं की गर्विष्ठ मनुष्याला आपल्या अंतःकरणात जे आहे ते प्रकट करण्यात जास्त आनंद वाटतो, त्याला देवाचं ऐकण्यात जास्त आनंद वाटत नाही. माझ्याजवळ हे आहे, माझं तुम्ही ऐका, माझ्याजवळ हे आहे, देवा तू माझा आहे. आणि लोकांना पण तो तेच करत असतो, लोकांना पण तेच सांगत असतो, माझं तुम्ही ऐका, माझ्याजवळ हे ज्ञान आहे, मला हे समजतं, मला ते माहिती आहे, मला ते माहिती आहे. पण जो नम्र आहे तो शांतपणे बसतो, देवाचा आहे, देवाचा सामर्थ्य जवळ. तो म्हणतो प्रभू मला तुझं आहे, प्रभू मी तुझं बायबल यासाठी वाचतो की तू माझ्याशी बोला. तो जो नम्र आहे तो देवाचं वचन ऐकण्यासाठी आपलं अंतःकरण उघडतो, आपलं हृदय उघडतो, आपली बुद्धी उघडतो. गर्विष्ठ मनुष्याची बुद्धी बंद, लॉक झालेली असते. लॉक त्याच्या अंतःकरणामध्ये अधिक काही देव घालू शकत नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये देवाला वचन टाकायची म्हणजे खूप त्रास पडतो, खूप त्रास होतो. पण नम्र माणसाच्या अंतःकरणात देवाची वचन लवकर शिकतात, लवकर शिकतात, वाट मोकळी असते. पण गर्विष्ठ माणसाचं जे अंतःकरण ते बंदिस्त झालेलं असतं, हृदय बंद झालेलं असतं. त्याला समजत नाही की माझ्यासाठी काय घातक आहे किंवा काय हिताचं आहे, हे त्याला समजत नाही. हिताच्या गोष्टी जरी त्याला त्याजवळ कुणी जरी 100 गोष्टी सांगितल्या, त्यातली एक सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये आत शिरत नाही, सगळं काही भरून जातं. तो म्हणतो मला तुम्ही सांगत आहे का, माझ्याशी तुम्ही बोलताय का, मला माझ्या जीवनामध्ये असं बदलायचं हवं. मला तर असं वाटत नाही की माझ्या जीवनात बदलाची गरज आहे, मला तर असं वाटत नाही की माझ्या जीवनामध्ये आवश्यकता आहे. आणि मग त्याचा प्रवास थांबतो, त्याचं पुढे जाणं थांबतं. आत्मिकतेमध्ये तो पुढे नाही जाऊ शकत, आध्यात्मिक गोष्टीमध्ये तो पुढे नाही जाऊ शकत. लोक आज जागेवर थांबायचं सर्वात मोठं कारण काय असेल तर ते गर्विष्ठ हृदय आहे. त्यांना ऐकून घ्यायचं नाहीये देवाचं, त्यांना समजून घ्यायचं नाही देव काय करतो म्हणून. त्यांच्या अंतःकरणामध्ये या गोष्टी त्यांना घुसूच द्यायच्या नाही म्हणून. त्यांना असं वाटतं अगदी ते असे तोंड मिठून आणि अंतःकरण असं घट्ट बंद करून बसलेले असतात आणि त्यांना असं वाटतं कुठून तरी शिरेल, डाकून शिरायला आज का, कारण मग माझ्या अंतःकरणातला जो स्वाभिमान आहे त्याला गोंडस नाव दिले बरं सैतानाने. गोंडस नाव, हे गोंडस नाव आहे स्वाभिमान. पण तो स्वाभिमान नाही तर तो गर्व आहे. स्वाभिमान नाही तो गर्व आहे लक्षात. कारण स्वाभिमानाच्या विरोधात बायबल सांगतो, बायबल स्वाभिमानी असायला सांगत नाहीये. हालेलुया. कारण आपला जो सगळा अभिमान असेल, जे काही आपल्याला देव आपल्या अंतःकरणामध्ये जर ह्या गोष्टीचा आनंद मानायचा असेल कोणत्या गोष्टीचा, तर आपण येशू ख्रिस्ताला ओळखतो याचाच आपल्याला फक्त आनंद मानायचा. हालेलुया. बाकी तुमच्याजवळ खूप कपडे आहेत, तुम्ही खूप शिक्षित आहात, खूप ज्ञानी आहात, तुमच्याजवळ खूप पैसे आहेत, तुम्ही खूप डिग्रीवाले आहात आणि तुम्ही चांगल्या एरियात राहता, तुम्ही चांगल्या घरात राहता, तुमच्याजवळ खूप बँक बॅलन्स आहे, सोनं नाणं आहे आणि सगळं काय, या कुठल्याही गोष्टीचा अभिमान नाही पाहिजे. केवळ एकच गोष्ट तुमच्या हिताची आहे आणि त्याच गोष्टीचा आनंद मानायचा आहे, ते म्हणजे मी येशूला ओळखतो. हालेलुया. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कशाचा अभिमान बाळगत असाल, याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये कुठली घेऊन बसलेला असाल, तर सैतानाने तुम्हाला फसवलंय, धोक्यात ठेवलंय, हे लक्षात ठेवा. तुम्ही कोमट आहात, रोखून टाकले जाणार, बाहेर काढलं जाणार. तुमचा प्रवास थांबणार जागेवरती. पुढे जाण्यासाठी सर्वात मोठं अडचण आहे की तुम्हाला आपल्या जीवनाविषयी सावध व्हावं लागेल, सावध व्हावं लागेल, तुम्हाला तपासावं लागेल. मला बायबल वाचणं कठीण वाटू लागतं का, तर तुम्ही गर्विष्ठ गोष्टीकडे घुसत चाल, त्याच्याकडे तुमची वाटचाल सुरू आहे. आणि गर्व तुम्हाला बायबल वाचू देणार नाही, तुम्हाला त्याच्यावर लक्ष केंद्रित करू देणार नाही. हिताच्या गोष्टी आहेत त्या हिताच्या गोष्टीकडे पाहू देणार नाही. वारंवार तुम्हाला असं वाटेल की हे माझ्यासाठी नाहीये, माझ्याकडे एक अभिमान आहे, माझ्याकडे एक स्वाभिमान आहे, माझ्याकडे एक अशा प्रकारची गोष्ट आहे की जी मला सगळ्यांच्या पेक्षा ज्ञानी ठरवते. आणि त्यामुळे तुम्हाला वारंवार प्रार्थना करायला सुद्धा कठीण वाटतं. तुम्हाला वाटतं की माझ्यासाठी प्रार्थना करायची आवश्यकता नाही, माझ्या गरजांसाठी मी देवाजवळ काही मागत बसणार नाही. लक्षात घ्या, या जगामध्ये असा कोण मनुष्य नाही की ज्या व्यक्तीला या जगात कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही तो काहीच मागणार नाही. वारंवार आपल्याला आवश्यकता पडते आणि वारंवार आपल्याला देवाच्या चरणाजवळ जाणं गरजेचं आहे. आणि मग कदाचित आवश्यकतांसाठी नसेल, पण आपण देवाच्या गौरवासाठी आणि दुसरे जे आवश्यकतांच्या मध्ये आहे त्यांच्यासाठी आपण देवाच्या चरणाजवळ वारंवार गेलं पाहिजे. गर्विष्ठ माणसं प्रार्थना नाही करू शकत.
बाजूला सांगा, पुन्हा एकदा सांगा. गर्विष्ठ माणसं प्रार्थना करू शकत नाही. गर्विष्ठ माणसं बायबलवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. गर्विष्ठ माणसाची प्रार्थना थंड पडलेली असते. माझ्यासोबत काढा नीतिसूत्रेचं पुस्तक 18वा अध्याय. नीतिसूत्रे 18वा अध्याय आणि 12 वचन. बायबल सांगतं, नाशापूर्वी मनुष्याचे अंतःकरण गर्विष्ठ असते, आधी नम्रता मग मान्यता. प्रेज द लॉर्ड. बाजूला सांगा, आधी नम्रता मग मान्यता. हालेलुया. अजून एक वचन वाचा, नीतिसूत्रे 15वा अध्याय आणि 33 वचन. परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण होय, आधी नम्रता मग मान्यता. त्याच्या अगोदरचं वचन आहे 32वे वचन, जो शिक्षण अवहेळितो तो आपल्या जीवाला तुच्छ लेखितो, जो वादंड ऐकून घेतो तो ज्ञान मिळवितो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो गर्विष्ठ आहे ना तो ज्ञान मिळवण्याच्या खटपटीत पडत नाही. जे देवाचं ज्ञान आहे, जे आत्मिक ज्ञान ज्याला आपण म्हणतो, जे आध्यात्मिक बदल घडवेल असं ज्ञान, जे अंतःकरणामध्ये काहीतरी परिवर्तन घडवेल असं ज्ञान, जे वाईटापासून वाचवेल असं ज्ञान, जे आपल्याला पाप करण्यापासून थांबवेल असं ज्ञान, ह्या ज्ञानाचा गर्विष्ठ माणसाला नेहमी वीट येत असतो. त्याला असं वाटत असतं, हे माझ्या हिताचं नाही, हे मला समजण्याची गरज नाही, हे मला शिक्षण घेण्याची आवश्यकता नाही, या ज्ञानाची मला आवश्यकता नाहीये. त्या जे जगातले जे अज्ञानी आहेत, म्हणजे ज्यांना जास्त शिकलेले नाही, त्यांच्यासाठी हे आहे. बरीच लोक आज देवाच्या वचनापासून अलिप्त राहण्याचं कारण म्हणजे काय, की त्यांना आवश्यकता वाटत नाही की देवाने मला शिकवावं, देवाने मला सांगावं. कारण बायबल त्या ठिकाणी सांगतं की जो गर्विष्ठ आहे त्याच्या अंतःकरणामध्ये नेहमी आणि नेहमी सुज्ञतेचं शिक्षण आहे. त्या सुज्ञतेच्या शिक्षणाला तो वारंवार द्वेष करतो, त्याचा वारंवार त्याचा तिरस्कार करतो. पण बायबल मात्र उलट सांगतं की जर तू नम्र झाला तरच तुला शिक्षण समजेल, आणि तरच ते देव काय सांगतो त्या गोष्टी तुला समजू लागतील, आणि मगच तुझ्या अंतःकरणामध्ये पुढे कशी वाटचाल करायची त्या गोष्टी तुला समजू लागतील. हालेलुया. कारण आपण जर देव जे सांगतो ते समजून घेणार नाही तर आपण संजीवित अंतःकरणाचे असणार नाही. बाजूला सांगा की जो गर्विष्ठ आहे त्याला संजीवनाचा तो तिरस्कार करतो. आपल्याला संजीवनाची गरज आहे, प्रत्येक मनुष्याला संजीवनाची गरज आहे, आणि रोज संजीवनाची गरज आहे आपल्याला. आठवड्याला आपल्याला संजीवन हवंय, आठवड्याला आपल्याला देवाच्या त्या आत्म्याच्या रिवायवलची आवश्यकता आहे, महिन्यातून एकदा आपल्याला रिवायवलची आवश्यकता आहे, वर्षातून एकदा आपल्याला रिवायवलची आवश्यकता आहे. पण जे गर्विष्ठ आहे ते सालोसाल वर्षानुवर्षे अगदी धुंदमान, त्यांना कुठल्याही प्रकारच्या संजीवनाची आवश्यकता वाटत नाही. त्यांना असं वाटत नाही की मला कुणीतरी येऊन नव्यानं देवाचं वचन शिकवावं. त्यांना वाटत नाही की नव्यानं मला प्रार्थनेविषयी जाणून घ्यायचं आहे, नव्याने मला देवाच्या वचनाविषयी जाणून घ्यायचं आहे, नव्याने मला आत्मिकतेविषयी जाणून घ्यायचं आहे. ही गोष्ट जी अजून ऐकली नाही मी ती मला जाणून घ्यायची आहे. पण बरेच असे गर्विष्ठ माणसं आज स्वतःचं जीवन लॉक करून ठेवलेलं आहे, बंद करून ठेवले. त्यांना संजीवनाची गरज वाटत नाही. पण नम्र लोकांचं देव संजीवन करतो. हालेलुया. नम्र लोकांचं देव संजीवन करतो. नम्र लोकांशिवाय देव संजीवन घेऊन येऊ शकत नाही. लक्षात घ्या, नम्र लोकांसाठीच देवानं संजीवन ठेवलेलं आहे. माझ्यासोबत काढा एक यशाचं पुस्तक, एक वचन वाचा. यशाचं पुस्तक 57 अध्याय. यशाचं पुस्तक 57 अध्याय. अंडरलाईन करून ठेवा या वचनाला आणि लिहून ठेवा. कारण 57 अध्याय 15वे वचन. यशया 57:15. कारण जो उच्च व परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाव पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो, मी उच्च व पवित्र स्थानी बसतो. तसा ज्याचे चित्त अनुताप युक्त व नम्र आहे त्याच्या ठायी मी बसतो. येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करीतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करीतो. हालेलुया. बायबलने सांगा, मी नम्र लोकांचं संजीवन करतो असं देव म्हणतो. तो नम्र आहेस का, देव तुझं संजीवन करेल. जो गर्विष्ठ आहे देव त्याचं संजीवन नाही. गर्विष्ठ
माणसाचं देव संजीवन करू शकत नाही. कारण गर्व त्या मनुष्यामध्ये इतका भरलेला असतो, त्या गर्वामुळे देवाची वचनं आत शिरत नाही, आत्मिकता शिरत नाही आतमध्ये. पवित्र आत्मा आतमध्ये जाऊ शकत नाही. लक्षात घ्या, पवित्र आत्म्याला वारंवार अटकाव होतो. पवित्र आत्म्याला वारंवार असं वाटतं की मला ह्याला नम्र करायचं, नम्र करायचं. म्हणून तर देव लोकांच्या जीवनामध्ये संकट घेऊन येतो, अडचणी घेऊन येतो, समस्या घेऊन येतो, वेगवेगळ्या प्रकारचं दुःख घेऊन येतो, अज्ञान घेऊन येतो. कारण काय, या सगळ्याचा उद्देश असतो की तो नम्र व्हावा, नीट व्हावा, त्याला गुडघे टेकावं, रडावं, अश्रू ढळावं आणि म्हणावं की देवा मी संपलोय, आता माझ्याजवळ काहीच नाहीये. मग तो संजीवनासाठी योग्य पात्र बनलेला. देव त्याला भग्न बनवतो. कठीण पात्राला देव मोडून तयार नाही करू शकत. जो स्वतः भग्न झालेला आहे, स्वतः नम्र झालेला आहे, देव त्यालाच मोडून तयार करू शकतो. हालेलुया. त्याचा प्रवास, आज लोकांचा प्रवास थांबायचं कारण काय आहे माहितीये? कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये या गोष्टी त्यांना ठाऊकच नाहीये की गर्विष्ठ माणसाच्या बाबतीत देव हालचाल नाही करू शकत. गर्विष्ठ माणसाला बदलणं देवासाठी खूप कठीण काम आहे. अशक्य त्याला काही नाहीये, कारण तो अशक्य त्याला जर शक्य करायचं आहे तर तो आजार घेऊन येणार, तो बिछाण्यावर ठेवून ठेवणार, मग तो सगळं संपवणार आणि मग सगळं संपल्यानंतर मग माणूस म्हणतो आता देवा तूच पण, आता माझ्याकडे काही नाहीये, आता मी सगळं संपलेलं आहे, माझ्या अंतःकरणामध्ये हे सगळं संपलंय. शल्मोनाला ही सगळी गोष्टी कधी कळायला ठाऊक आहे? शल्मोनाला आधी नम्रता आणि मग मान्यता हे खूप उशिराने कळालं, खूप उशिराने कळालं. आणि खूप उशिराने कळाल्यानंतर तो मग वचनामध्ये म्हणाला की मनुष्याचं कर्तव्य इतकंच आहे की देवाचं भय बाळगावे. नाहीतर त्याला वाटतं ही संपत्तीच मला वाचवे, हे सगळं प्रॉपर्टीज मला वाचवे. आणि म्हणून देवाच्या गोष्टीकडे, देवाच्या नियमशास्त्राकडे डोळे झाक केले. ते नियमशास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे ते डोळे झाक केले. नियमशास्त्रात लिहिलं होतं की घोडे जमा करू नका, घोडे. मग शल्मोनाने भरपूर घोडे जमा केले. आणि नियमशास्त्रात दिलेलं होतं की पत्नी करू नको जास्त, पण त्यांनी पत्नी जमा केल्या. आणि बऱ्याचशाच गोष्टी अशा प्रकारच्या गोष्टी होत्या की त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं हे सगळं काही जे त्याला मान्य नव्हतं किंवा त्या गोष्टीकडे कानाडोळा केला गेला जाणीवपूर्वक, कारण त्याचं लक्ष होतं जगातल्या गोष्टींच्याकडे. आणि म्हणूनच सगळं संपल्यानंतर, सर्व काही संपल्यानंतर ज्यावेळेस यरोबाम आला आणि यरोबामाला परमेश्वराने सांगितलं की तुला निवडलेल्या शल्मोनाच्या नंतर तुला राजा म्हणून निवडण्यात येईल आणि 10 वंश तुझ्याकडे देण्यात येतील. आणि ही गोष्ट शल्मोनाला सुद्धा कळाली. आणि मग शल्मोन लिहितो आधी नम्रता आणि मग देव लोकांना नम्र बनवतो पहिल्यांदा आणि मग त्याचं संजीवन. तुम्ही आपल्या अंतःकरणामध्ये नम्र नसाल आणि तुम्ही संजीवनासाठी प्रार्थना कराल, नाही होणार संजीवन. तुमच्या अंतःकरणामध्ये काहीतरी बदल करावा असं मला वाटतं की अंतःकरणात वेगळं काहीतरी असं घडवावं देवाने की ज्या आजपर्यंत घडलेलं नाही. माझ्या जीवनामध्ये अशा काहीतरी गोष्टी घडाव्या की ज्याची मी अपेक्षा करतो आणि ते घडत नाहीये. याचं कारण सर्व बिझनेस संपला तरी चालेल, नोकरी गेली तरी चालेल, आजारी पडला तरी चालेल, शरीराची हानी झाली तरी चालेल, पण नम्र करतो देव. हालेलुया. कारण देव नम्र बनवण्यासाठी कोणती किंमत चुकवायला तयार आहे. हालेलुया. तुमची सुद्धा तयारी पाहिजे की नम्र म्हणून मी संजीवन होणार. हालेलुया. सर्व असताना सुद्धा नम्र होता येतो. हालेलुया. पण सर्व असताना नम्र होणारे खूप कमी लोक आहेत. कारण माणूस साधा सरळ अगदी सरळ होत नाही. अगदी साध्या पद्धतीने सरळ होणारी माणसं जगात खूप कमी आहेत. मग देवाला थोडस बोट वाकडं करावं लागतं, थोडस प्रताप दाखवावं लागतं. त्याला आपण म्हणतो की ती काठी दाखवणं असतं. ती काठी दाखवून आणि ती काठी दिसली की मग माणूस सगळी सुद्धा सरळ. मग म्हणतो हा देवा आता तू आहेस, सगळं काही तुझ्या, आता तू बघ काय करायचं. मग त्याला समजतं की संजीवन काय आहे. संजीवन ही आपल्या अंतःकरणामध्ये देवाच्या सामर्थ्याशिवाय येऊ शकत नाही आणि नम्रतेशिवाय ते येणं अशक्य आहे. कारण स्पष्टपणे ते दिलेलं आहे की तो नम्र आणि अनुतप्त भग्न हृदयाचं संजीवन करतो. गर्विष्ठ माणसाचं संजीवन तो करू शकत नाही. बाजूला सांगा, गर्विष्ठ माणसाचं कधीच संजीवन होऊ शकत नाही. कारण अंतःकरणामध्ये शिरण्यासाठी जागाच नसते. पवित्र आत्मा काम करण्यासाठी ज्याला आपण सेन्सिटिव्हपणा म्हणतो, सेन्सिटिव्ह, ज्याला आपण असं म्हणतो की त्याच्या अंतःकरणामध्ये तो एक सेन्सिटिव्हपणा असतो. जसं फास्टिंग मध्ये येतो तो, जसं प्रार्थनेमध्ये येतो, जसं बायबल वाचण्याने तो येतो, तसं नम्रपणाने सुद्धा तो येतो. हालेलुया. आणि नम्र झालेली पण तो सेन्सिटिव्हपणा येतो. त्याला हळवा, तो आपल्या अंतःकरणामध्ये हळवा होतो देवाच्या विषयी, देवाच्या सामर्थ्याविषयी, देवाच्या गौरवाविषयी, त्याला स्वीकारण्याविषयी, त्याच्या
पवित्र आत्म्याला वाट मोकळी करून देतो आपल्या अंतःकरणामध्ये, बदल करण्यासाठी तो जागा मोकळी करून देतो आणि म्हणतो देवा तू हवा तसा बदल कर. मग त्याची वाट आध्यात्मिक रीतीने होताना आपल्याला पाहायला मिळते. मग तो आध्यात्मिक रीतीने पुढे जाऊ शकतो. मग आध्यात्मिक रीतीने त्याचा प्रवास थांबत नाही, तर त्याचा प्रवास पुढे पुढे जात राहतो. हालेलुया. तुमचा प्रवास थांबू नये असं मला वाटत असेल तर तुम्हाला गर्विष्ठपणातून बाहेर यावं लागेल. गर्विष्ठ म्हणून तुम्ही कधीच तुमचा प्रवास पुढे चालू ठेवू शकत नाही. तुम्हाला आपल्या जीवनामध्ये एक स्थिती अशी येईल की ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की माझ्या संजीवनाची मला गरज आहे, आणि ज्या दिवशी तुम्हाला जाणीव होईल त्यावेळेस तुमचा अंतःकरण नम्र बनवा, लीन बनवा. कारण आधी नम्रता आणि मगच मान्यता देवाकडून सुद्धा. लक्षात घ्या, देवाजवळ सुद्धा नम्रतेशिवाय मान्यता मिळू शकत नाही, आणि माणसाजवळ सुद्धा नम्रतेशिवाय मान्यता नाही मिळू शकत. हालेलुया. देवाजवळ सुद्धा नम्रतेशिवाय मान्यता नाही, आणि माणसाजवळ सुद्धा नम्रतेशिवाय मान्यता नाही. जो गर्विष्ठपणाने जगतो त्याला मला अजून थोडंसं त्रासात पडू दे, अजून थोडासा त्रासात पडू दे, मग कसा येतोय. मग कदाचित ते वाईटपणानं असेल, पण लोकांची अपेक्षा असते की याने त्रासात पडलं पाहिजे म्हणजे माझ्याजवळ येईल मग चुकून, म्हणजेच काय तो काय होईल, नम्र होईल थोडक्यात. पण देव मात्र आपल्याला चांगुलपणासाठी किंवा चांगल्यासाठी, आपल्या हितासाठी आपल्याला नम्र करतो. देव आपल्या वाईटासाठी आपला बिझनेस संपवत नाही. देव आपल्या वाईटासाठी आपली नोकरी नाही काढून घेत. देव आपल्या वाईटासाठी आपला आर्थिक स्रोत बंद नाही करत. देव आपल्या जीवनामध्ये आपल्याला आजारी यासाठी आजारपणात घेऊन जात नाही की आपलं वाईट व्हावं, आपला नाश व्हावा, किंवा आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी चुकीच्या व्हाव्या. देव आपल्या हितासाठी मिसळत. हालेलुया. मग कदाचित तुमच्या जीवनात काही झालं असेल तरी ते तुमच्या हितासाठी झालेलं आहे. तुमचं चांगलं व्हावं असं देवाला वाटतं, तुमचा वाईटात नाश होऊ नये यासाठी देवाने हे सर्व घडवून आणलं. हालेलुया. बायबल स्पष्टपणे सांगतं, जो व्यक्ती दुःख सहन करत आहे का त्यानं देवाचा गौरव करावा, देवाची महिमा करावी, आणि दुःख दिल्याबद्दल देवाला वाईट म्हणू नये, कुरकुर करू नये, तर देवाचा आभार मानावं की ह्या दुःखामधून देव मला काय शिकवत. हालेलुया. देव मला नम्र बनवत आहे, लीन बनवत आहे, यासाठी की माझं अंतःकरण देवाच्या बाबतीत उत्साही झालेलं आहे, सेन्सिटिव्ह झालेलं आहे, की देवाचा आत्मा काय म्हणतो हे ऐकण्यासाठी माझे कान सेन्सिटिव्ह झालेले आहेत. हालेलुया. गर्विष्ठ माणसाचे अंतःकरण कधी सेन्सिटिव्ह, कान कधी सेन्सिटिव्ह नसतात. बाजूवाल्याला सांगा, गर्विष्ठ माणसाचे कान कधी सेन्सिटिव्ह नसतात. गर्विष्ठ माणसाचे कान बंद असतात. अगदी त्याच्यामध्ये अगदी मोठा कापसाचा गोळा टाकला, अजिबात आवाज जात नाही. कारण का देव काय म्हणतो त्याला समजतच नाही. तो असं म्हणत होता का देव, आणि मग ते संदेश जर चालू असला तरी ते तिसरीकडेच पाहत असतात. आणि ते मग त्याला समजलं का तुम्हाला काय कोणाच ठाऊक काय तुम्ही सांगलं. कारण का ते नम्रतेचं आव वाढलेले लोक असतात, आव वाढलेले. फक्त त्यांना असं वाटत ते लोकांनाच दाखवतात की माझ्यासारखा पृथ्वीवर कोणीच नम्र. देवाने साथ दिली मोशेची की मोशेसारखा पृथ्वीवर कोणीच नम्र नाही. आणि लक्षात घ्या, नम्र माणसासाठी देव लढाई करतो. देव स्वतः लढाई करतो. गर्विष्ठ माणसासाठी माणूस पण उभा राहत नाही. गर्विष्ठ जाऊ दे मरलं तिकडे, आपल्याला काय करायचं. गर्विष्ठ माणसासाठी माणसं पण उभा राहत नाही. देव तर लांबची गोष्ट आहे खूप, कारण पण देव मात्र नम्र माणसासाठी उभा राहतो. आणि ज्यावेळेस अहरोन आणि मिर्यामने त्याची निंदा केली त्यावेळेस म्हणाला देव की मोशे सारखा नम्र कोणी नाही, त्याच्या विरोधात तुम्ही बोललेला तर तुम्हाला शिक्षा मिळेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गर्विष्ठ माणसासाठी नाही तर नम्र माणसासाठी देव उभा राहतो. देव भक्कमपणे उभा राहतो. आणि बायबल आपल्याला स्पष्टपणे त्याविषयी सांगतं. आणि म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की मला संजीवनाची गरज नाही तर तुम्ही गर्विष्ठ आहात. तुम्हाला बदलाची गरज नाही असं वाटत असेल, तुम्हाला बदलाची गरज आहे, कारण तुम्ही गर्विष्ठ गोष्टीकडे झुकलेले आहात. तुमची आत्मिक वाढ थांबलेले तर हृदय तपासा. तुमचा आत्मिक वाढ कुठे जात नाहीये, तुम्ही तिथेच आहात. तुमची प्रार्थनेत बदल नाही झाला, तुमच्या बायबल वाचण्यात बदल झाला नाही, तुमच्या देव क्षमा करण्यामध्ये बदल झाला नाही. तुम्हाला असं वाटतं की मी कितीतरी वर्षापासून विश्वासात आहे आणि माझा काही बदल होत नाही, मी येशूकडे आलो पण माझं काही होत नाही, तर तुम्हाला बदलाची गरज आहे. तुम्ही गर्विष्ठ असाल कदाचित, आणि म्हणून तुमच्या अंतःकरणामध्ये ह्या गोष्टी होत नाही. आजच नम्र बनायला चालू करा. धर्माचा, जातीचा, वेगळ्या प्रकारच्या गोष्टीचा, पैशाचा आणि ज्ञानाचा, पैशाचा, कुठल्याही गोष्टीचा गर्व नका बाळगू, कारण सगळ्या गोष्टी संपून जातील. केवळ एकच गोष्ट चिरकालासाठी राहणार आहे, ती येशू ख्रिस्ताचं नाव. हालेलुया. त्याच्यावर जर तुमचा विश्वास असेल आणि त्याच्याविषयी जर तुमच्या मनाला अभिमान असेल तर प्रभू तुम्हाला तेवढं नाव पुरेसा आहे. हालेलुया. आध्यात्मिक स्थिती आपली तपासायला चालू करा. दुसरी महत्वाची गोष्ट वाचा माझ्याबरोबर मत्याचं शुभवर्तमान याचा 5वा अध्याय. मत्याचं शुभवर्तमान 5वा.
6वं वचन आहे, जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. बाजूला सांगा, जे नीतिमत्वाचे भुकेले व ताणलेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. गर्विष्ठ मनुष्य कधीच भुकेला आणि ताणलेला नसतो. आध्यात्मिक भूक त्याच्यामध्ये कधीच नसते. आध्यात्मिक भूक त्याच्या अंतःकरणामध्ये कधीच त्याला असं वाटत नाही मला शिकायची गरज आहे, आणि म्हणून तो तृप्त कधीच होऊ शकत नाही. नेहमी त्याच्या अंतःकरणामध्ये तो असं वाटतो की मी तृप्त आहे, मी तृप्त आहे, मी तृप्त आहे. गर्विष्ठ मनुष्य नेहमी असं म्हणत असतो की मी तृप्त आहे, मी तृप्त आहे. पण जो असं म्हणेल की मी आध्यात्मिक विषयी भुकेला आहे, मी ताणलेला आहे, तोच केवळ तृप्त केला जाईल. कारण नम्र माणसाला शिकण्याची गरज आहे असं नेहमी वाटत असतं. गर्विष्ठाला कधीच असं वाटत नाही की मला शिकण्याची गरज आहे, कारण नेहमी त्याला असं वाटतं मला सगळं काय माहिती आहे, सगळं काय माहिती आहे, मला अजून काही माहिती करून घेण्याची गरज नाही असं वाटत असतं गर्विष्ठ माणसाला. पण नम्र मनुष्य मात्र म्हणतो की मला शिकायचं, मला अजून समजलं नाही ही गोष्ट, मला अजून आतमध्ये जाणून घ्यायचं आहे की देव माझ्याविषयी काही इच्छा बाळगतो. हे वचन मला अजून कळालेलं नाहीये, या वचनामध्ये काही वेगळं काहीतरी परमेश्वर मला बोलत आहे, त्या गोष्टी मला अजून समजलेल्या नाही, मला त्या समजून घ्यायच्या आहे. आणि म्हणून गर्विष्ठ मनुष्य नाही तर नम्र मनुष्य नेहमी भुकेला आणि ताणलेला असतो आध्यात्मिकतेच्या बाबतीत. पण गर्विष्ठ मात्र तो नेहमी तृप्त असतो, आणि तृप्तीचा आव आणून तो जगामध्ये वावरत असतो. आणि म्हणून तुमच्या अंतःकरणामध्ये नेहमी ही गोष्ट बाळगा की मला गर्विष्ठ बनायचं नाही तर मला नम्र बनायचं नाही, आणि म्हणून मला शिकण्याची जास्त गरज आहे. रोमकरासपत्र 12वा अध्याय आणि तिसरं वचन, कारण मला 12 वचन, कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिणामानुसार मर्यादेने स्वतःला माना. हालेलुया. स्वतःविषयी अभिमान जो बाळगायचा तुम्हाला, स्वाभिमान तुमच्या जीवनातून बाहेर काढा बरं पहिले. कारण हे जगाचे खोटेपणा आहे किंवा सैतानाचा हा खोटेपणा आहे की मी स्वाभिमानी आहे, माझ्या स्वतःविषयी मला खूप अभिमान आहे, आणि मी स्वतःविषयी मला ठाऊक आहे मी काय आहे म्हणून. ठीक आहे, प्रत्येकाला ठाऊक असतं मी काय आहे, पण बायबल मात्र काय सांगतं की स्वतःला अधिक काही मानू नका. कारण बरीच लोक आज आध्यात्मिक रीतीमध्ये किंवा जगात सुद्धा त्याजवळ काही नसतं. कारण आज मनुष्याचं वागणं कसं आहे माहिती आहे की स्वतःजवळ काहीच नसताना माझ्याजवळ पुष्कळ काय असं दाखवण्याची वृत्ती जास्त आहे आज. आणि असं त्यांना असं वाटतं की ज्याच्याजवळ भरपूर आहे ना तो लपवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि ज्याच्याजवळ काहीच नाही तो जास्त दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे उलट या जगामध्ये आपण जगत आहोत. आणि अशा जगामध्ये आध्यात्मिकतेच्या बाबतीत पण तसंच आहे. आध्यात्मिकतेच्या बाबतीत सुद्धा आध्यात्मिक लोक जे असतात ते असंच मानत असतात की मला जास्त काही गरज नाही, आणि स्वतःविषयी ते एक खोटा अभिमान बाळगतात, ज्याला आपण स्वाभिमान म्हणतो की मला ठाऊक आहे मी आध्यात्मिक आहे, मला ठाऊक आहे मी पाप करत नाही, मला ठाऊक आहे की माझ्या जीवनामध्ये इतके देवाने काम केलेलं आहे, किंवा देव माझ्यावर इतकं काम करणार आहे, किंवा देवाची कृपा माझ्यावरती आहे, आणि असं पुष्कळ काही. आणि मग पाप सोडायचं माणसाला काय होती बरं, खूप कठीण जातं, किंवा वाईट गोष्टी सोडायच्या खूप कठीण जातात. की स्वतःविषयी जो गैरसमज असतो तो गैरसमज वारंवार वाढवत राहतात गर्विष्ठ माणसं, आणि त्या गैरसमजामध्ये वाढल्यामुळं ते अधिक आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानतात. त्यांची योग्यता असते काही गोष्टींच्या मध्ये, पण त्यांच्या योग्यतेपेक्षा पण ते अधिक मानतात, आणि त्याच्यामुळं त्यांचा नाश जास्त होतो. हालेलुया. सैतानाचा नाश होण्याचं कारण ते होतं, सैतानाला स्वर्गातून बाहेर काढण्याचं कारण होतं. त्याच्याजवळ एक योग्यता देवाने दिलेली होती, त्याच्याजवळ एक योग्यता परमेश्वराने त्याला एक दान दिलेलं होतं. मग पंखामध्ये संगीत होतं, मग बाकीच्या देवदूतांच्या जवळ ती क्वालिटी नव्हती, बाकीच्या देवदूतांच्या जवळ त्याच्यासारखं असणारी सुंदरता नव्हती, बाकीच्या देवदूतांच्या जवळ असणारी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी विशेष काहीतरी त्याच्याजवळ अधिकार होता, आणि तो अधिकार बाकीच्या जवळ नव्हता, केवळ त्याच्याजवळ होता. पण त्या अधिकारापेक्षा पण अधिक काहीतरी त्याने स्वतःला मांडलं, आणि म्हणून त्यासाठी त्या ठिकाणी नाश झाला. मग तुमच्याजवळ देवाने काही क्वालिटी दिल्या असेल, कदाचित तुम्हाला अन्य भाषा बोलता येत असेल, आनंदाची गोष्ट आहे, आणि असणं काही वाईट नाहीये ती गोष्ट. मग कदाचित तुम्हाला चांगला संदेश देता येत असेल, किंवा तुम्ही प्रार्थना चांगली करू शकत असाल, किंवा तुमच्याजवळ देवाने अधिक पैसे दिले असतील, आनंदाची गोष्ट आहे. तुमचा व्यवसाय चांगला चालत असेल, आनंदाची गोष्ट आहे. तुमच्याजवळ उत्कृष्ट नोकरी दिली देवाने, चांगली गोष्ट आहे. आणि मग तुम्ही खूप सुंदर दिसत असाल, चांगली गोष्ट आहे. मग कदाचित शरीर चांगलं दिले तुम्हाला, आरोग्य चांगलं दिलंय, पण याच्यापेक्षा अधिक काही मानू नका. जे देवाने दिले
त्याचा देवाचा गौरव करा त्या बाबतीत, आणि जे या बाबतीत कमी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. जे पैशाने कमी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुमच्याजवळ पैसे आहेत त्याचा अभिमान नका बाळगू. तुम्हाला मदत किती करता येईल याच्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही सुंदर दिसता याचा अभिमान बाळगत बसू नका. जे क्रूप दिसतंय त्यासाठी प्रार्थना करा की त्यांचा त्या क्रूप दिसण्यामुळं त्यांचा त्या मानसिकतेमध्ये नाश होऊ नये यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. तुमच्या जवळ कदाचित देवानं चांगलं शिक्षण दिलंय, देवानं तुम्हाला खूप ज्ञान दिले, तर ज्ञानाचा उपयोग लोकांना चांगल्यासाठी होऊ द्या. त्या ज्ञानाचा अभिमान बाळगून गर्विष्ठ हृदयाने गर्विष्ठ प्राप्त करा आणि स्वतःचा नाश करून घेऊ नका आणि स्वतःचा प्रवास थांबवू नका. कारण लोक ज्ञानाने आज प्रवास थांबवतात. आज त्यांच्याजवळ असलेल्या गोष्टींनी ते प्रवास थांबवतात, त्याच्यामध्ये ते सीमित ठेवतात स्वतःला, आणि मग लोकांना ज्यांच्याजवळ पैसा अधिक आहे ते आज वाईटामध्ये कमी, लोकांसाठी खर्च करण्यापेक्षा वाईटामध्ये जास्त खर्च करत आहेत. स्वतःच्या चैनीसाठी खर्च करत आहेत, स्वतःच्या आईच्या आरामासाठी जास्त खर्च करत आहेत. याचं कारण काय? कारण ते गर्विष्ठ आहेत. म्हणून कारण त्यांच्याजवळ असलेल्या पैशाचा गर्व आहे आणि म्हणून ते श्रीमंतीचं प्रदर्शन मानतात किंवा त्यांच्याजवळ असलेल्या गोष्टींचं प्रदर्शन मानतात. बघा माझ्याजवळ किती आहे, बघा माझ्याजवळ किती आहे. पण देवाने त्या गोष्टीसाठी दिलेलंच नाही ही गोष्ट. मग कदाचित सुंदरता असेल, शरीर चांगलं असेल, जर तुमच्याजवळ शरीर चांगलं आहे, तुमच्याजवळ तुमच्या शरीरामध्ये कोणते आजार नाही, तर त्याचा गर्व नका बाळगू. ते शरीर देवाच्या गौरवासाठी कसं वापरता येईल याचा विचार करत असते. खूप लोक आज असे आहेत की त्यांच्याजवळ शरीराची प्रकृती चांगली नाहीये, आज ते विचारावर पडून आहे. सेवा करायची त्यांची इच्छा आहे, पण त्यांना ती त्यांच्या शरीर प्रकृतीमुळे करता येत नाहीये. तुमच्याजवळ चांगले डोळे दिलेत प्रभूने, मग काहीच्या जवळ नाहीयेत ते, पण त्यांची इच्छा होती की जगाला पाहावं. मग तुमच्याजवळ आहे याचा आनंद माना, आणि यासाठी आनंद माना की ज्यांच्याजवळ नाहीये त्यांच्यासाठी प्रार्थना करा. हालेलुया. त्या डोळ्यातून आश्चर्य येऊ द्या, देवाला गौरव मिळू द्या, देवाला महिमा मिळू द्या, आणि ते डोळे यासाठी बंद होते की प्रभू ज्यांच्याजवळ नाहीये त्यांना तू जास्त आशीर्वाद दे. हालेलुया. पण लोक आज स्वतःला अभिमान यासाठी बाळगतात की माझ्याजवळ आहे, तुझ्याजवळ नाहीये. पण तुझ्याजवळ यासाठी देवाने ते दिलेलं नाहीये. कारण बऱ्याच वेळेस देव काही गोष्टींमध्ये काही लोकांना कमी ठेवतो, यासाठी कमी ठेवतो की त्यांनी देवाला ओळखावं, आणि देवाला ते त्याच वेळेस ओळखते की ज्यांच्याजवळ आहे त्या लोकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली नाही. हालेलुया. पण ज्यांच्याजवळ आहे आज आध्यात्मिक लोक ना, ते आज लोक स्वतः जवळच्या गोष्टीचा स्वाभिमान बाळगत बसलेले. त्यांना अभिमान आहे, माझ्याजवळ हे आहे, माझ्याजवळ ते आहे, माझ्याजवळ ते आहे. पण देव काढून घेईल जर त्याचा अभिमान बाळगत राहिला. कारण बऱ्याच लोकांजवळ देवाने ते काढून घेतलेलं, बऱ्याच लोकांजवळ देवाने ते काढून घेतलंय. आज आरोग्य असणारे लोक देवाजवळ गुडघे टेकले नसल्यामुळं आज त्यांचे गुडघे त्यांना साथ देत नाहीत. यासाठी साथ देत नाहीये की ज्यावेळेस गुडघे चांगले होते त्यावेळेस गुडघे प्रार्थनेसाठी टेकले गेले नाही. आज जर गुडघे प्रार्थनेसाठी टेकले गेले असते योग्य वेळी, तर आज गुडघ्यामध्ये बळ असतं आणि मजबूत बळ असतं, चालता आलं असतं चांगलं. पण आज लोकांना चालता येत नाही. त्याचं कारण आहे की ज्यावेळेस कठीण होते त्यावेळेस ते अंतःकरणाचा कठीणपणा करून बसले. त्यांना असं वाटलं की त्यांच्याजवळ नाहीये, माझ्याजवळ आहे, बघ मी किती चांगला आहे, देवाची माझ्यावर खूप कृपा आहे. व देवाची कृपा यासाठी आहे की तू त्या कृपा नसलेल्या माणसासाठी प्रार्थना करा. हालेलुया. कारण कृपा नाहीये याचा अर्थ आज, कारण बायबल स्पष्टपणे सांगतं की तू रानटी झाड असताना जैतुनाच्या रोपासहित तुझा कलम म्हणून लावलेला आहे तुला, पण अभिमान नको बाळगू. तर आपल्या अंतःकरणामध्ये नम्रता बाळग, धन्यता बाळग, त्या कृपेबद्दल धन्यवाद राहा. नाही तर देव काय करेल, त्या जैतुनाच्या रानटी म्हणून तुला लावलेल्या जैतुनासोबत ते तुला काढून टाकेल, आणि जुनं जे जैतून तिथून काढून टाकलं होतं त्याला परत तिथं लावेल, आणि तू रानटीच राहत काय. आपण आपल्या अंतःकरणामध्ये हा अभिमान नाही बाळगला पाहिजे की माझ्याजवळ हे आहे, माझ्याजवळ हे आहे, दुसऱ्यांजवळ नाही. त्याबद्दल मी देवा तुझा गौरव करतो आणि तू त्यांना ते द्यावं यासाठी मी तुझ्याजवळ प्रार्थना. हालेलुया. पण बरेच लोक आज अभिमान बाळगतात आणि त्या वचनांचा चुकीचा अर्थ बाळगतात, आणि त्यांना असं वाटतं हे वचन माझ्यासाठी नाहीये, हे वचन माझ्यासाठी आहे फक्त, आणि हे वचन त्यासाठी नाही. बघा देवाने त्याच्यावर कृपा केली नाही, पण कृपा यासाठी केली नाही की तुझ्यावर केली म्हणून तू प्रार्थना करावी. हालेलुया. म्हणून स्वतःला अधिक नका माना, जेवढं आहे तितकं माना, आणि जेवढं आहे तितकं मानल्यानंतर धन्यवादी राहा. गर्व नका बाळगू, अभिमान नका बाळगू. तुमच्याजवळ जे आहे त्याबद्दल देवाचा गौरव करत राहा, देवाची महिमा करत राहा, तर पुढे जात राहा. हालेलुया. नाहीतर प्रवास थांबेल. लोकांचा प्रवास थांबलेला आहे. आज देवानं जे आहे त्यांच्याजवळ काढून घेतलेलं आहे. आज बरेच लोकांजवळ अधिकार काढून घेतला, ज्ञान काढून घेतलं. बऱ्याच लोकांना, माझ्याजवळ पुष्कळ लोक प्रार्थनेसाठी येतात,
आणि पुष्कळांच्या जीवनामध्ये या गोष्टी घडताना मी पाहिलेले. बरेच लोक प्रार्थनेसाठी येतात, त्यांना कोणाला ज्ञानाचा अभिमान आहे आणि ज्ञानाचा इतका अभिमान त्यांना असं वाटतं की माझ्यासारखा ज्ञानी करून नाही. येशू ख्रिस्ताला स्वीकारताना नेहमी एक गोष्ट नेहमी आली काय की ज्ञान आहे, माझ्याजवळ पुष्कळ ज्ञान आहे, मी जास्त शिकलेलं आहे. आणि ते नेहमी मला बोलून असं दाखवणार की अहो ते येशूवर विश्वास ठेवण्याचं काम आहे ना, ते अडाणी लोक जास्त करतात. अडाणी लोकांचं ते काम आहे. म्हणजे जे आमटे बहादर आहेत किंवा ज्यांना जास्त शिकलेले नाहीये, जे कसे बसे दहावीपर्यंत गेले, ते लोक जास्त येशूवर विश्वास करतात. हालेलुया. मला अभिमान आहे या गोष्टीचा. मी देवाला धन्यवाद देतो की मी जास्त शिकलो असं तर येशूवर विश्वास नसतात. मी ड्रॉप आउट आहे म्हणून येशूवर विश्वास करतो. हालेलुया. मी कॉलेज मध्येच सोडलं म्हणून मी येशूवर विश्वास करतो. मी जास्त शिकलो असं मी म्हणत होतो अरे माझ्या काही लोकांचा ज्ञानामुळे नाश झाला आणि त्या ज्ञानी माणसाचं जीवन मी आज ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस तो ज्ञानी मनुष्य स्वतःचं कुटुंब सांभाळू शकला नाही. स्वतःच्या कुटुंबामध्ये विस्कळीतपणा आहे, सगळं नाही. त्याचं ज्ञान त्याच्या जीवनामध्ये उपयोगात नाही कोणत्याच गोष्टीसाठी. आणि म्हणून बायबल सांगतं की ज्ञानांना मी धरेन त्यांच्या ज्ञानाने आणि शून्य करेन त्यांना आणि दाखवून देईन की माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही. हालेलुया. आणि म्हणून आपण अभिमान बाळगू. तुमच्या जवळ जे असेल त्याचं यासाठी अभिमान बाळगवा, यासाठी म्हणा की प्रभू माझ्याजवळ आहे, मी धन्यवाद देतो, मी तुझं गौरव करतो, तुझ्या गौरवासाठी मी मग माझं ज्ञान असेल, माझा पैसा असेल, माझ्याजवळ कोणतीही गोष्ट असेल तुझ्या गौरवासाठी उपयोगात येईल. नाही तर देव काढून घे. आणि काढून घ्यायला एक दिवस नाही लागत देवाला. हालेलुया. काढून घ्यायला एक क्षण नाही लागत. एक दिवस, एक क्षण पुरेसा आहे, एक दिवस पुरेसा आहे. शर्मोनाला इतकं ज्ञान होतं पण तो त्याच्या मुलाला शिकवू शकला नाही की कसा निर्णय घ्यायचा असतो. त्यानं कितीतरी निर्णय त्याच्या जीवनामध्ये चांगले घेतले पण त्याच्या मुलाला एक निर्णय घेता आला नाही. एक निर्णय त्याचा चुकला आणि त्याचं आजच्या दोन विभागणी झाली. तो त्याच्या मुलाला शिकवू शकला नाही. त्याचं सर्वात मोठं कारण काय होतं माहिती आहे? आधी नम्रता आणि मग मान्यता हे खूप उशिरा त्याला कळाले. म्हणून गर्विष्ठ हृदय, जे गर्विष्ठ हृदय आहे ते गर्विष्ठ हृदय तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये पकडेल, तुम्हाला तुमच्याजवळ असलेल्या गोष्टीमध्ये पकडेल. मग कुणाजवळ पैसा असेल, ज्ञान असेल, कुणाचं काहीतरी चांगलं चालू असेल आणि मग त्याला असं वाटतं हे तुझं ना, तू चालत नाही, मग तुझ्यावर देव कृपा करत नाही. बरेच विश्वासदारांना मी पाहतो आणि मग एखाद्याची प्रार्थना देव ऐकत नाही आणि मग काहींची प्रार्थना खरंच प्रमुख काहींच्या बाबतीत ऐकत नाही लवकर आणि काहींची प्रार्थना लवकर देव ऐकतो आणि मग काहींच्यावर लवकर कृपा होते, काहींच्या जीवनात लवकर चमत्कार होतो, काहींच्या जीवनात उशिरा होतो. पण उशिरा होतो त्याच्या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्याला समजतं की कशा प्रकारे झालं. ज्याला लवकर होतं ते जास्त धोकादायक पण आहे. जितकं लवकर तितकं धोकादायक पण जास्त आहे. आणि हे जे लवकर जे असतात ना ते जास्त अभिमान पावतात. अरे तुझ्या जीवनात होत नाही, माझ्या जीवनात होत नाही. मग काही काहीचं जीवन एका दिवसात संपताना मी बघितलंय आणि माझ्या जवळ रडतो. बघा ना पास्टर असं बघ, अरे बाबा तुला सांगितलं गर्व करू नका. या सगळ्या गोष्टीचा अभिमान बाळगू नको. कारण देवाला द्यायचं कळतं आणि काढून घ्यायचं पण कळतं. एका दिवसात देव काढून मग त्याचा अभिमान नाही बाळगला पाहिजे. जे असेल त्याचा देवाला धन्यवाद दिला पाहिजे. देवाला म्हटलं पाहिजे तुझ्या कृपेमुळे तू नसतास तर काहीच नसतं. आणि ज्याजवळ नाही प्रभू त्याला येते आणि लवकर दे, माझ्यापेक्षा लवकर दे. हालेलुया. म्हणजे तुमचं वाढत राहील. हालेलुया. तुमचं कमी नाही होणार, ते वाढत राहील. हालेलुया. बऱ्याच वेळेस लोकांच्या अंतःकरणामध्ये या गोष्टीचं समजत नाही त्याला नेमकं देव काय सांगतोय. कारण देव सांगतोय आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला अधिक मानायचं नाही स्वतःला, तर स्वतःला आपण जे आहोत तितक्यापेक्षा पण कमी मानायचंय. हालेलुया. तितक्यापेक्षा पण आपण म्हणायचंय की प्रभू मी कमी आहे, प्रभू मी कमी आहे. बाप्तिस्मा करणारा योहान ज्यावेळेस येशूची वाढ होत होती, येशूच्या जवळ शिष्य वाढत होते, येशूचे शिष्य बाप्तिस्मा करत होते, ही गोष्ट ज्यावेळेस त्याला कानावर गेली त्यावेळेस तो काय म्हणाला माहिती आहे? त्याची वृद्धी व्हावी, माझा रास व्हावा, त्याची वृद्धी व्हावी, माझा रास व्हावा. आणि हे गीताचं आहे. हालेलुया. तो वर आहे, मी वराच्या शेजारी त्याचं बोलणं ऐकणार आहे. हालेलुया. त्याजवळ अधिकार होता, त्याजवळ सामर्थ्य होतं, त्याजवळ पवित्र आत्मा होता, त्याजवळ बाप्तिस्मा करत होता तो आणि बरंच काय काय होतं, सगळं काय होतं. पण त्याला ओळखलं होतं की तोच सांगलीला बाप्तिस्मा करणार, मी पाण्याला बाप्तिस्मा करणार. ही नम्रता आहे लक्षात. आणि ही नम्रता सगळ्यांजवळ येत नाही. हालेलुया. बरेच लोक ही नम्रता खूप त्रासातून मिळवतात. ह्या त्रासातून नम्रता नाही मिळवत. खूप त्रास होतो, खूप कठीण पण, खूप रडावं लागतं, खूप त्रास पडतो, खूप सहन करावं लागतं. आणि सहन करताना तुमचं परिवर्तन झालं तर बरं, नाहीतर बरेच लोक संपतात पण त्या त्रास तर बरं, नाहीतर मग समजतात पण मग येशू विषय काय नसतं, सगळं काही ह्या गोष्टी सगळ्या काही जमत नाही, हे चांगल्या लोकांचं काम नाहीये, हे
पवित्र माणूस लागतो त्याला. पण जर खरंच सगळं असताना जर नम्र झालं तर किती चांगली गोष्ट. सगळं संपल्यानंतर नम्र होण्यापेक्षा काही अर्थ नाही. म्हणजेच काय की संपून जाण्याच्या अगोदर नम्रपणा तुमच्या जवळ जे आहे त्याबद्दल देवाचं प्रत्येक गोष्ट देवाला धन्यवाद देणारी असते. तो तुम्ही पुढे जा, तुमची प्रगती होत राहील, मग ज्ञानात देव वाढवेल आणि सगळ्या गोष्टीमध्ये आज मोठे मोठे लोक आज देवाने वाढवले. आज खूप मोठे बिझनेसमॅन आणि खूप मोठ्या ज्ञानी लोकांना आपण उच्च पदावरती पाहतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर त्यांच्या जीवनामध्ये खूप जे उच्च पदावर गेले त्यांच्या जीवनामध्ये जर तुम्ही गोष्ट पाहिली असेल तर त्यांच्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे की जे पण उच्च पदावर गेले ते अधिक नम्र होते. हालेलुया. मग बायबल मधली लोक पहा किंवा आताच्या सध्याच्या जगामध्ये असणारे लोक पहा की त्यांच्याजवळ त्यांची राहणीमान जे आहे ते राहणीमान सुरुवातीपासून जसं होतं तसंच शेवटापर्यंत सुद्धा आहे. म्हणजेच का तिथपर्यंत जाईपर्यंत ते खूप चांगल्या प्रकारचं एकदम एक वेगळ्या प्रकारची लक्झरी लाईफ जगू शकले असते. पण ते लक्झरी लाईफ जगत नाही किंवा त्यांचं वेतन खूप कमी आहे. याचं कारण काय माहितीये? कारण त्यांच्या नम्रतेमध्ये त्याचं कारण लपलेलं आहे. आणि त्याला ठाऊक आहे आधी नम्रता मगच मान्यता. हे त्याला ठाऊक आहे. हे त्याला ठाऊक आहे की स्वतःच्या योग्यतेपेक्षा अधिक मानायचं नाही स्वतःला. आणि ज्यावेळेस हे मान्य करतात ते वरती जाऊन सुद्धा ते मान्य करतात की मी ड्रॉप आउट आहे, मी ड्रॉप आउट आहे. देवानं मला इथं आणलं नसतं तर मला समजलेलं नसतं, तर मी आलो नसतो, तर मी या ठिकाणी नसतो. देवाने मला इथं आणलं म्हणून मी इथं आहे. आणि मी कोणी महत्वाचा माणूस आहे, श्रेष्ठ आहे म्हणून मी इथं नाही, तर त्याच्या कृपेमुळे. हालेलुया. ही गोष्ट नेहमी आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवा. आणि तरच तुम्ही शिकत राहा, तरच तुम्ही देवासाठी गौरव करत राहा, देवासाठी काहीतरी उत्तम काम करा आणि पुढे जा आपल्या जीवनामध्ये. नाहीतर गर्विष्ठ अंतःकरण नाश करतो मनुष्याचा. गर्विष्ठ हृदय नाश करतो, थांबून राहतो जागेवर. एखादा विश्वासणारा 10 वर्षापासून प्रगती होत नाहीये त्याची, याचा अर्थ तुम्ही समजून जा, काही विचारायची गरज नाही, तो गर्विष्ठ आहे. हालेलुया. त्याची आध्यात्मिक प्रगती होत नाही, तो गर्व आहे म्हणून त्याला आध्यात्मिकतेची प्रगती झालेली नाही. त्या जीवनामध्ये काही गोष्टी घडताना दिसत नाही व्यवस्थित, तर तो गर्विष्ठ आहे म्हणून त्याचं हृदय तसं आहे. म्हणून त्या जीवनामध्ये तशा प्रकारची गोष्टी आहेत. स्तोत्र 23-63 अध्याय पहिलं वचन. हे देवा तू माझा देव आहेस. पहिलं वचन. मी आस्थेने तुझा शोध करीन. शुष्क वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी ताणला झाला आहे. माझ्या देहाला मी तुझी उत्कंठा लागली आहे. हालेलुया. दावीद हे कधी म्हणतो माहिती आहे? दावीद असं म्हणतो की त्याजवळ सर्व संपत्ती असतानाही होते दावीद. त्याजवळ सोनं नाणं होतं त्यावेळेस दावीद हे म्हणाला. त्याच्याजवळ कुटुंब चांगल्या प्रकारचं होतं त्यावेळेस तो म्हणाला. अबशालोमापासून तो वाचला होता त्यावेळेस तो म्हणाला. ज्यावेळेस त्याजवळ सर्व सुख समाधान होतं त्यावेळेस तो ते म्हणाला. त्याच्याजवळ सर्व साधन संपत्ती होती त्यावेळेस तो ते म्हणाला. सर्व सुख सुविधा त्याच्या पायाजवळ होत्या त्यावेळेस तो ते म्हणाला की माझ्या देहाला देवाची उत्कंठा लागलेली आहे. आणि हे तो म्हणू शकला यासाठी की नम्रता काय असते हे त्याला ठाऊक होते. नम्र बंध काय असतं हे त्याला ठाऊक होते. पण नम्र अंतःकरणाचा होता म्हणूनच त्याच्या देहाला उत्कंठा लागली. गर्विष्ठ माणसाला कधी उत्कंठा लागत, गर्विष्ठ माणसाला कधी त्याचा जीव ताणलेला होत नाही. त्याला असं वाटत नाही की माझा जीव देवासाठी ताणलेला झालेला. त्याचा जीव देवासाठी देवाच्या वचनासाठी ताणलेला होत नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये एक तृप्तता असते आणि जी तृप्तता आहे ती गर्वामुळे आलेली असते. पण आध्यात्मिक जो खरा नम्र मनुष्य आहे ना त्याच्या अंतःकरणामध्ये नेहमी एक ताणलेला असतो देवाविषयी आणि उत्कंठा असते देवाला जाणून घेण्याच्या विषयी. सर्वात महत्वाची शेवटची गोष्ट मी सांगतो आणि बंद करूया आपण की आपण ढोंगीपणा सोडून दिला पाहिजे. मत्तयाचा सुवर्तमान 23 अध्याय, मत्तय 23 घरी जाऊन तुम्ही वाचू शकता. 1 ते 15 वाचायचं तुम्हाला. मत्तय 23 अध्याय 1 ते 15 घरी वाचा. पण आपण 23 आणि 28 वचन वाचणार आहोत. मत्तय 23 1 ते 15 तुम्ही घरी वाचा. पण 23 आणि 28 वचन आपण येथे वाचूया. अहो शास्त्र्यानो, अहो परुषांनो, ढोंग्यानो, तुमची केवढी दुर्दशा होणार. कारण पुदिना, बडेशेप व जिरे यांचा दशमांश तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे दया, न्याय व विश्वास या तुम्ही सोडल्या आहेत.
त्या कराव्याच्या होत्या तरी त्या सोडाव्याला पाहिजे तसे नाही. अहो आंध्या वाटाडेलो, तुम्ही मुकुट गाळून काढता व उंट गिळून टाकिता. 28 वचन. तसेच तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनितीने भरलेले आहात. गर्व ढोंगीपणा निर्माण करतो. गर्व आणि ढोंगीपणा हे सोबत चालतात, एकत्र चालतात. लक्षात घ्या, कोणी आध्यात्मिकतेचा ढोंग करत असेल तर तो गर्विष्ठ आहे, समजून घ्या. किंवा जो कोणी गर्विष्ठ आहे तर तो आध्यात्मिकतेचा ढोंग जास्त करतो, कारण त्याला खरी आध्यात्मिकता दाखवता येते. खरी आध्यात्मिकता कोण दाखवतो की जो नम्र आहे तोच खरी आध्यात्मिकता दाखवतो. जो नाटक नाही करत आहे तोच व्यक्ती आपल्या जीवनामध्ये नम्र आहे, लक्षात घ्या. पण जो नाटक करतो तो आपल्या अंतःकरणामध्ये गर्विष्ठ आहे, कारण गर्विष्ठपणा हा ढोंगीपणाला घेऊन येतो. गर्विष्ठपणामुळे तुम्ही ढोंगी जास्त बनता, तुम्ही जास्त दाखवू लागता. मी प्रार्थना करतो जास्त, मी बायबल वाचतो जास्त, माझा देवावर जास्त विश्वास आहे. आणि बरीच लोक देवाच्या बाबतीत समोर येऊन सांगतात की बघा माझा किती विश्वास आहे, बघा मी हे करतो आणि बघा ह्या सगळ्या गोष्टी अशा होतात. पण जशा प्रकारे शास्त्री पुरुषांचं ढोंग होतं आणि ह्या ढोंगामुळं येशू ख्रिस्ताची खरी आध्यात्मिकता ते ओळखू शकले नाही. त्यांना त्या ढोंगामुळं स्वतःचं परिवर्तन घडवता आलं नाही. जसं मी सुरुवातीपासून सांगत आहे की ढोंग तुम्हाला, गर्व तुम्हाला तुमच्या अंतःकरणात परिवर्तन करू देत नाही, तुमच्या अंतःकरणामध्ये तो बदल घडवू देत नाही. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं की येशू त्यांना वारंवार सांगत होता की मी देवाचा पुत्र आहे, मी देवाचा पुत्र आहे, मी देवाचा पुत्र आहे. पण त्यांच्या गर्वामुळे, त्यांच्या ढोंगीपणामुळे हे जे खरं वचन आहे ते त्यांच्या हृदयात कधी शिरलंच नाही. येशू ख्रिस्त क्रूसावर होता तिथे, पिलातासमोर होता तिथे पण, आणि मंदिरामध्ये वारंवार त्याला प्रश्न त्यांनी विचारला आणि वारंवार प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा त्यांनी खरं उत्तर दिलं होतं त्याला की हो तुम्ही म्हणता तसं मी देवाचा पुत्र आहे. ही गोष्ट मग कदाचित दाखल्यामधून सांगितली त्यांनी आणि मग वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी माध्यमातून सांगितली. पण त्यांचा जो गर्विष्ठपणा होता ते खरं सत्यवचन त्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करू देत नाही. त्यांचा तो गर्व होता. कशाचा गर्व? मी आध्यात्मिक, मला बायबलचं नॉलेज, माझ्या घरामध्ये ह्या गोष्टी होतात, मी दशमाव देतो आणि मग मी देवाच्या बाबतीत खूप आवेशी आहे आणि मग मी असं आहे, मी तसं आहे, मी मंदिरामध्ये येतो आणि सगळे मी करतो म्हणून मी श्रेष्ठ आहे असं नाही. नेहमी विश्वास करणे असं म्हणावं की हे सगळं मी जरी करत असलो तरी देवाच्या कृपेमुळे मी व्यवस्थित, कारण हे सगळं करतो हे माझं कर्तव्य आहे, देवाने दिलेलं मला काम आहे म्हणून मी करतो. कृपा नसेल तर यात काहीच नाही काम करता येणार. काही करता येतं तुम्हाला? काहीच करता येणार नाही. तुम्हाला नम्रपणा पण दाखवता येणार नाही, तुम्हाला प्रार्थना पण करता येणार नाही, तुम्हाला बायबल पण वाचता येणार नाही. तुम्ही जर विचारावर पिऊन राहिला तर तुम्ही काय गुडघे टेकणार आहात प्रार्थनेसाठी? तुम्ही जर विचारावर पिऊन आहात तर तुम्ही काय चर्चमध्ये येणार आहात प्रार्थना करण्यासाठी? काय नाही घेऊ शकत तुम्ही. तुमचा बिझनेस बंद झाला, पूर्णपणे स्टॉप झालं सगळं, काय तुम्ही दशमाव देणार आहात? नाही देऊ शकत. काय तुम्ही नोकरी, तुमची नोकरीच निघून गेली तर तुम्ही काय देणार आहात देवाला? नाही देऊ शकत. देवाच्या कृपेमुळे तर हे सगळं चालू आहे आणि हे जर सगळं चालू आहे तर देवाला धन्यवाद दिला पाहिजे. म्हणून मी हे सगळं करतो म्हणून मी श्रेष्ठ नाहीये, तुझ्या कृपेमुळे मी आहे आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा मी नम्रपणे तुझ्या समोर येतो देवा. हालेलुया. या सगळ्याचा मी गर्व नाही बाळगणार, अभिमान नाही बाळगणार की हे सगळं मला तुझ्या अधिक जवळ घेऊन जाईल. मग माझं देणं असेल, प्रार्थना करणं असेल, बायबल वाचणं असेल, चर्चमध्ये येणं असेल, जे काही आध्यात्मिक काम असेल, उपवास करणं असेल, सगळं हे तुझ्या जवळ येण्यासाठी मला उपयोग आहे, मला पुढे जाण्यासाठी उपयोग आहे. कारण हे सगळ्याचा ढोंगीपणा आपण केला नाही पाहिजे. कारण आज ढोंगामुळे बरेच लोक नाश पावत आहेत. त्यांना उपवासाचं ढोंग करायचं, त्यांना प्रार्थनेचं ढोंग करायचंय, त्यांना बायबल वाचण्याचं ढोंग करायचंय, त्यांना ज्ञानाचं ढोंग करायचंय आणि त्या ढोंगामुळं त्यांना कळत नाहीये की खरं कारण त्यांचं गर्व आहे. त्यांना असं वाटतं माणूस ढोंगीपणा का करतो बरं? जसं आहे तसं स्वतःला का दाखवत नाही? कारण त्याला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवायचं असेल म्हणून तो काय करतो बरं? वारंवार असं दाखवत असतो की मला तुझ्यापेक्षा जास्त कर, मी तुझ्यापेक्षा जास्त धार्मिक आहे, मला माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त पैसा आहे, माझ्याकडे जास्त चांगली कपडे, तुझ्यापेक्षा जास्त चांगली कपडे आहेत माझ्याजवळ, मी तुझ्यापेक्षा जास्त ज्ञानी आहे. म्हणजेच काय की गर्व असतो की हे त्याला करायला लावतो माझे की तू असं कर, तू असं कर. आणि त्या सगळ्याचा बाप सैतान आहे. कारण का सैतान त्याला वारंवार करायला लावतो. कारण खरा ढोंगीपणा कोणामध्ये असेल तर तो सैतानामध्ये आहे. सैतानामध्ये तो तेजस्वी देवदूतांचं स्वरूप घेतो, तो भोगपणा दाखवतो देवाच्या लोकांसमोर आणि तो दाखवतो की देवा तुला हे करायला सांगितलंय. देवाला आज सैतानाने बऱ्याच लोकांना भोरळ पाडली ढोंगामुळे आणि त्यांना ढोंगातच राहू दिलेलं आहे, ढोंगातच राहू दिलेलं आहे.
का ढोंगात राहू दिलेलं आहे त्यांना? कारण त्याला ठाऊक आहे की हे ढोंगात राहिले तर माझे बरोबर लेकर आहे आणि बरोबर माझ्यासोबत नरकात येणार आहे, नाश पावणार आहे. आणि तो गर्व, तो ढोंगीपणा वारंवार सैतानाच्या जवळ ठेवतो. नम्रता तुम्हाला देवा जवळ घेऊन जाते, गर्व तुम्हाला सैतानाच्या जवळ घेऊन जातो. बाजूला सांगा, नम्रता देवा जवळ घेऊन जाते आणि गर्व तुम्हाला सैतानाजवळ घेऊन जातो. सध्या गर्व जितका तुम्ही बाळगाल तुम्ही सैतानाची इच्छा पूर्ण करत राहा. पण जितकं तुम्ही नम्र व्हाल तितकं देवाजवळ जा, तितकं देवाजवळ जा. त्रास होईल नम्र होण्यासाठी, क्षमा मागण्यासाठी त्रास होतो. बरं, क्षमा करण्यासाठी पण त्रास होतो. क्षमा मागणे हे काही अगदी खूप सोपं काम आहे असं अजिबात नाही. लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटत असेल की क्षमा मागणं, हा ना क्षमा मागितली झालं संपला विषय. नाही, क्षमा करणं हे सुद्धा खूप कठीण काम आहे, अवघड आहे. त्यासाठी कष्ट पडतात. मागण्यासाठी कष्ट नाही पडत, पण क्षमा मागण्यासाठी कष्ट पडतात. त्रास होतो, अंतःकरणात कष्ट पडतात, अंतःकरणात वेदना होतात, त्याग करावा लागतो. हृदय आपलं पिळवटून निघतं आणि त्यावेळेस हृदय मनुष्य म्हणतो मी तुला क्षमा दे, मी तुझ्याजवळ क्षमा मागण्यासाठी तयार. आज गर्वामुळे लोक क्षमा मागत नाही. आज बऱ्याच लोकांची फॅमिली लाईफ डिस्ट्रॉय झाली. कशामुळे माहितीये? गर्वामुळे. सासू सुनेच्या विरोधात आहे, सून सासूच्या विरोधात उभा आहे आणि नवरा बायकोच्या विरोधात आहे, बायको नवऱ्याच्या विरोधात. गर्व, मी का आलो, मी कशा मागू, मी का जाऊ तुझ्याजवळ, मी का जाऊ तुझ्याजवळ, मी नाही करणार आणि माझी काही चूकच नव्हती, माझं काय. पण चूक नसलेला, चूक असून सुद्धा किंवा चूक नसून सुद्धा क्षमा मागणारा असा जर कोण मनुष्य असेल तर तो खरा नवरा आहे. जो असं म्हणतो की माझी चूक नाहीये मग मी क्षमा नाही मागणार, तो खरा टेररिस्ट आहे. कारण का? चूक नसून सुद्धा तो क्षमा मागतो, तोच खरा नम्र आहे. बऱ्याच वेळेस माणसं काय करतात, माझी चूक असेल तरच मी क्षमा मागणार, हे माझा स्वाभिमान आहे, माझा स्वाभिमान दुखावलं गेलेला आहे, माझ्या अंतःकरणामध्ये माझं हे दुखावलं गेलेलं आहे. हे सगळं काय नाही, या सगळ्यामध्ये वाट लागलेली आहे. सगळ्यामध्ये अंतःकरणाची वाट लागते, जीवनाची वाट लागते. जो खरा आनंद देवाला देऊ केलेला आहे तो आनंद सगळे विभागून गेले. पती पत्नी एकत्र राहण्याचा जो आनंद आहे तो ह्या गर्वामुळे विभागला गेलेला आहे. आई वडील आणि मुलं एकत्र राहावीत हो जर देवाला दिलेलं हे कुटुंब, एकत्र कुटुंब पद्धतीचा आनंद आहे, तो आनंद आज ह्या गर्वामुळे विभागला गेलेला आहे. आज आई वडील लेकरांजवळ राहू शकत नाही किंवा मुलं आपल्या आई वडिलांचा सांभाळ करत आहेत. या सगळ्यामध्ये काय गर्व धरलेला आहे. मला त्याचं आवडत नाही, मला ती गोष्ट आवडत नाही, मला माझा स्वाभिमान आहे. आई म्हणते माझा स्वाभिमान आहे, वडील म्हणतात माझा स्वाभिमान आहे, मी मुळाजवळ अजिबात जाणार नाही, मी ज्याचा सांभाळ केलाय तोच माझ्या विरोधात असं वागतो, तो त्यालाच माझे निर्णय मान्य नाही. निर्णय केले खड्ड्यात सगळे. आपण आपल्या अंतःकरणातून सर्व गर्वपणा काढला पाहिजे आणि सर्व काही शून्य करून आध्यात्मिक माणसाला गेलं पाहिजे, म्हणलं पाहिजे तुला मी क्षमा करतो. हालेलुया. कदाचित तुमच्या मनामध्ये खूप काही गर्व असेल, खूप काही वाईट गोष्टी घडलेल्या असतील, खूप काही क्षमेसाठी तुमच्या अंतःकरणात असेल, या बरंच काही. पण या सगळ्या गोष्टीची जर तुम्ही जाऊन क्षमा मागाल, आत्मा क्षमा कराल तर तुम्हाला जीवनाचा खरा आनंद सापडायला चालू होईल. आज बरेच लोक देवाच्या त्या आनंदापासून वंचित आहेत. बरेच लोक आज सैतानाने त्यांना गुलाम बनवून ठेवलेले आहे, सैतानाने त्यांना जखडून ठेवलेलं. त्या सैतानाला असं म्हणायचं तू गर्व बाळगा, हा गर्व बाळ, कारण तूच माझंच लेकरू आहेस. तो अजून जरा राग करतो माझंच आहेस, बरोबर माझ्याच तावडीत आहे सगळं. तो अजून जरा बोल चोराने माझाच आहेस, तू बरोबर माझा आहे आणि मी क्षमा करणार नाही असं म्हण, मग माझाच आहे. सैतान बरोबर बसलेला आहे घरामध्ये आणि तो म्हणतो तू माझा आहे जोपर्यंत तू आणि तुझा स्वाभिमान आहे आणि तू का जायचं, अजिबात काय करायचं, तू पण काय कमी आहेस का. सैतान वारंवार सांगत असतो, पण देव म्हणतो तू कमी आहेस, माझ्या कृपेमुळे जिवंत आहेस, माझ्या कृपेमुळे सगळं काही तुझ्याजवळ आहे, माझ्या कृपेने मी तुला देऊ केलं होतं. बऱ्याच लोकांना देवाला आशीर्वाद देऊ केला, बऱ्याच लोकांना देवाला फॅमिली देऊ केली, बऱ्याच लोकांना देवाने आर्थिक आशीर्वाद देऊ केले, पण त्याच्या घरामधून घालवले ते सगळे. बऱ्याच लोकांनी आर्थिक आशीर्वाद घालवले, फॅमिली घालवली, कुटुंब विस्कळीतपणा. आज एकाच घरामध्ये राहतात पण आज विस्कळीत आहे. त्याचं कारण काय माहितीये? गर्व, मी कशाला मागू. हे जे अंतःकरण अहंभाव जो आहे ना, तो अहंभाव नम्र होऊ देत नाही. अहंभाव सैतान वारंवार त्याला जखडून ठेवतो आणि वारंवार त्याच्या अंतःकरणामध्ये या गोष्टीसाठी त्याला हे टिक करत राहतो, त्याच्या डोक्यामध्ये टिक करत राहतो की तुला स्वाभिमान बाळगला पाहिजे, तुला स्वाभिमान बाळग. आज स्वाभिमान गुंडावर ठेवा, सगळं काही कोणताही स्वाभिमान नाही. जो देवावर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये स्वाभिमान असला नाही पाहिजे. हालेलुया. त्याला एकच गोष्ट त्या जीवनामध्ये असली पाहिजे, मी जे काय आहे प्रभूमुळे आहे.
आणि मला कुठल्याही माणसासमोर क्षमा मागायला लाज वाटत नाही. हालेलुया. कुठल्याही व्यक्ती समोर मला कुठल्याही व्यक्तीला जगातलं सगळ्यात मोठ्यातलं मोठं पातळ जरी केलेलं असेल त्याने, तरी त्या पापांची मी माझ्या मनाने क्षमा करू शकतो. हालेलुया. हे ज्याचं अंतःकरण असेल तोच खरा नम्रतेकडे जाणारा मनुष्य आहे. तोच पुढे वाटचाल करू शकतो आणि देवानं दिलेल्या खरा आनंदाचा तो उपभोग घेऊ शकतो. लक्षात घ्या. पण बरीच लोक आज हे करतच नाही. त्यांना असं वाटतं माझा स्वाभिमान आहे, मी स्वाभिमान मोडून जाणार नाही. मग करत राहा, सहन करत राहा आणि सहन करत राहा. आणि मग देव पण म्हणतो प्रार्थना करत राहा, मी तुझ्या ऐकणार नाही. कारण प्रार्थना करणंच केवळ महत्वाचं नाहीये, देवाने जे सांगितलं ते ऐकणं पण महत्वाचं आहे. देव वारंवार ज्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी प्रवृत्त करतो त्याच्याकडे कानाडोळा न करता त्या गोष्टी पुढाकार घेऊन करणं पण खूप महत्वाचं आहे. पण बरेच लोक त्याच्याकडे कानाडोळा करतात. देवा तू हे नको सांग, मला ते सांग. आपल्याला जे आवडतं ते आपण करतो, आपल्याला जे आवडतं तेच आपण करतो. जे आवडत नाही ना त्याच्याकडे आयुष्यभर मनुष्य कानाडोळा करतो आणि सर्वात शेवटी म्हणतो देवाने मला काय दिले, देवाने माझ्या जीवनामध्ये कुठं काय काम केलं, देवाने माझ्या जीवनामध्ये असं कुठं काय केलं. पण देवाने ज्या सांगितली त्या गोष्टी जर कानाडोळा केला नसता तर देवाने काय दिलं आणि काय घेतलं या सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर कळाल्या असतात. बरेच लोकांना ते आज समजत नाही, कानाडोळा करतात त्याच्याकडे आणि आपल्याला आवडत ते करतात. मला हे आवडतं तेच मी करणार. आणि बायबलची वचनं सुद्धा त्याने निवडून घेतलेले. मला हे वचनं आवडतात तीच माझ्यासाठी, अभिवचनाची तेवढीच. पण मी सांगणार आहे तुम्हाला अभिवचनं अशीच काम करत नाहीये. अभिवचनात तुम्ही म्हणाल की मी विश्वास ठेवला म्हणून अभिवचन काम करतं. प्रत्येक अभिवचनासोबत देवाची एक आज्ञा आहे. प्रत्येक अभिवचनासोबत देवाने एक आज्ञा देऊन ठेवली. कारण प्रत्येक अभिवचन असं फुकट देऊ केलेलं आहे देवाने. फुकट फक्त तारण आहे, फुकट फक्त दुसरी काही नाही गोष्ट. अभिवचन फुकट नाही, अभिवचनासोबत आज्ञा आहे. आज्ञा पालनाशिवाय अभिवचन पूर्णच नाही होत. बऱ्याच लोकांनी आज अभिवचनच ठेवली आणि मग स्तोत्र 91 आधी पाठ करून ठेवलेलं आहे. स्तोत्र 91 मध्ये असं लिहिलेलं आहे, पण स्तोत्र 91 मध्ये सुद्धा आज्ञा. बरेच लोक विसरले, बरेच लोक ते विसरले. स्तोत्र 23 पाठ आहे, पण स्तोत्र 23 मध्ये पण आज्ञा आहे. हालेलुया. दावीदाने स्तोत्र 23 केलं ते आज्ञांच्या धरून, आज्ञावर धरून लिहिलेलं आहे. आणि बरेच लोक आज ते विसरले आणि म्हणून त्यांना असं वाटतं की माझ्या मनासारखं देवाने करावं. देव करत नाही आणि मग ते आयुष्यभर गर्वामध्ये राहतात. आणि मग त्यांना हे ठाऊकच नसतं, ते गर्वाला स्वाभिमानाचं गोंडस नाव दिलेलं असतं ते की माझा स्वाभिमान आहे. माझ्यासोबत वाचा यशाचं 14वा अध्याय आणि 13वं वचन आणि शेवटचं वचन आहे वाचन बंद करूया. यशाया 14वा अध्याय आणि 13वं वचन. प्रत्येक गर्विष्ठ माणसाने हे वचन वाचणं गरजेचं आहे. प्रत्येक गर्विष्ठ अंतःकरणाने हा अध्याय वाचणं गरजेचं आहे. या वचनाचं मनन करणं गरजेचं आहे की हे का झालं. मग तुम्हाला जाणीव होईल की माझ्या बाबतीत असं होऊ नये. 12 वचन 12 आणि 13. हे देदीप्यमान ताऱ्या प्रभात पुत्रा, तू आकाशातून कसा पडलास, राष्ट्रास लोळवणाऱ्या तुला धुळीत कसे टाकले. जो तू आपल्या मनात म्हणलास मी आकाशात सळेल, देवाच्या तारागणावर माझे सिंहासन उच्च करीन. उच्च भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल. मी मेघावर आरोहण, मी परात्परा समान होईल. त्या तुला अधोलोकात गर्तेच्या अधोभागात टाकिले आहे. आमेन. हालेलुया. बाजूला सांगा सैतानाला गर्वामुळे अधोलोकात टाकण्यात आलं. सैतानाला गर्वामुळे स्वर्गातून बाहेर काढण्यात आले. बाजूला सांगा, हे मोठ्याने सांगितलं पाहिजे ना, सैतानाला गर्वामुळे स्वर्गातून बाहेर काढण्यात आलं. हालेलुया. हालेलुया. जो कोणी गर्विष्ठ आहे त्याला स्वर्गातून बाहेर काढण्यात आलं. जो कोणी गर्विष्ठ आहे, गर्विष्ठ मनुष्य स्वर्गात कधीच जाऊ शकत नाही. गर्विष्ठ व्यक्ती कधीच स्वर्गात जाणार नाही. जो आवडीची वचनं फक्त लिहून ठेवतो तो स्वर्गात कधीच जाणार नाही. आज्ञांसहित जो लिहितो तो स्वर्गामध्ये जाणार. आज्ञांसहित तुम्हाला जेव्हा पण लिहायचं आज्ञांसहित लिहायचं. अभिवचनं लिहून ठेवा आज्ञांसहित. हालेलुया. अभिवचनं आज्ञांशिवाय कधीच येत नाही. मी शिकवणार आहे तुम्हाला अभिवचनं कशी आज्ञांशिवाय येतात किंवा आज्ञा बरोबर कशी येतात. पण खूप वेळेस बरीच लोक आज विसरलेत काय की सैतानाचं पतन कसं झालं. सैतानाच्या पतनाविषयी हे लिहिलेलं आहे. या ठिकाणी जे वचनं आहेत ना ती सैतानाच्या पतनाविषयी, सैतानाला कसं काढून टाकण्यात आलं स्वर्गातून त्याच्याविषयी इथे लिहिलेलं आहे. आणि ती वचनं तुम्ही वाचली पाहिजे. आणि ज्यावेळेस पण तुम्हाला असं वाटेल की माझ्यासारखा शाळा करून नाही त्याविषयी वचन
माझ्यासारखा शहाणा कोण नाही, मला सगळं काही समजतं. त्या दिवशी हे वाचा उघडून, मग तुम्हाला समजेल की तुमच्यासारखे लाखो पडले की असं शहाणा नाही पडणार. आणि देवाने त्यांना सगळ्यांना नम्र बनवले, सगळ्यांचं ज्ञान खाली घेतलेलं आहे. आणि त्यांना म्हटलंय तू चरणाजवळ बस इथे, मी तुला शिकवतो ज्ञान काय असेल. हालेलुया. परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा काळ. बरेच लोक आज विसरले. गर्वामुळे पतन होतं, गर्वामुळे भांडण होतं, गर्वामुळे वाईट होतं, गर्वामुळे देवापासून तुम्ही लांब जातो. गर्व तुम्हाला सैतानाच्या जवळ घेऊन जातो. गर्व तुम्हाला स्वर्गातून बाहेर ठेवणार आहे, लक्षात घ्या. पण गर्व नसणारा व्यक्ती मात्र स्वर्गाच्या जवळ जाणार. नम्रतेनं तुम्ही वाटचाल पुढे चालू ठेवू शकता. आणि म्हणून नम्रता खूप महत्वाची आहे. गर्व बाळगा, अहंकार बाळगा तर वाटचाल थांबेल. पण ज्यावेळेस नम्र व्हाल त्यावेळेस तुमची वाटचाल चालू राहील. आशीर्वादाचा खरा अनुभव तुम्हाला मिळेल. देवानं जो आनंद देऊ केलेला आहे त्याचा आनंद उपभोगा. वर्ष वाया घालवू नका, वेळ वाया नका घालू. देवानं जे देऊ केले ते आजच मिळवायचा प्रयत्न करा. मग फॅमिलीचा आनंद घ्या, देवाने दिलेल्या आर्थिक गोष्टीचा आनंद घ्या. तुमचा बिझनेस चांगला चालू आहे, आनंद घ्या त्याचा. देवाला त्याचा गर्व नका बाळगू. देवाला धन्यवाद द्या. रोज उघडले शटर उघडल्यानंतर देवाला म्हणा प्रभू धन्यवाद तुझ्यामुळे उघड. हालेलुया. नोकरीवर ज्यावेळेस डबा घेऊन चालला त्यावेळेस म्हणा प्रभू डबा घेऊन चाललोय तुझ्यामुळे. गाडी चालवता त्यावेळेस म्हणा की प्रभू मी गाडी चालवत आहे तुझ्यामुळे, गाडी तुझ्यामुळे आहे. बाजूवाल्या खटारा गाडीकडे बघून म्हणा माझ्याकडे कसले पण अजिबात नका म्हणून. देवा त्याची पण परिवर्तन होते माझ्या. हालेलुया असं म्हणा. आणि ज्यावेळेस असं म्हणाल त्यावेळेस तुमच्याकडे फोर व्हीलर येईल. हालेलुया घेऊन येईल. बऱ्याच वेळेस लोक ह्या गोष्टीचा आनंद आहे बाळगतात आणि मग दुसऱ्याला नाव ठेवण्यामध्ये जास्त धन्यता मानतात. मग हे टिंगल टवाळ या सगळ्या गोष्टी त्यातून निर्माण होतात. मग ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी धन्यवाद शब्द निघतील त्यावेळेस तुमची प्रगती होईल. धन्यवाद द्या देवाला, त्याचा गौरव करा प्रत्येक गोष्टीबद्दल. पती पत्नीच्या नात्याबद्दल देवाला धन्यवाद द्या. तुमच्याजवळ परमेश्वरानं पती दिली, पत्नी दिली, धन्यवाद माना. तुम्हाला लेकरं दिली, देवाने धन्यवाद माना. आणि तुमच्याजवळ आई वडील आहेत, बऱ्याच लोकांचे आई वडील करोनात गेले निघून, ते आज रडतायत, त्यांच्याजवळ नाहीये, तुमच्याजवळ आहे, देवाला धन्यवाद द्या. तुमच्याजवळ लेकरं आहेत, देवाला धन्यवाद द्या. आणि जर लेकरांनी सुद्धा आपल्या आई वडिलांच्यासाठी धन्यवाद द्यावं देवाला. तुमच्याजवळ एखादी गोष्ट आहे चांगली उत्तम देवाला देऊ केली त्याच्याबद्दल धन्यवाद द्या. देवाला म्हणा की प्रभू या आहे, देवा मी तुझा आभार मानतो, स्तुती करतो. मी असं गर्व नाही बाळगत प्रभूशी, पण ज्यांच्याजवळ नाही त्याला तो देऊ कर. हालेलुया. ज्यांच्याजवळ नाही त्यासाठी मी प्रार्थना करतो प्रभूशी मला तुझं गौरव करण्यासाठी. प्रभू करून तुमची वाटचाल पुढे चालू ठेवा आणि तुम्हाला या प्रभू